बाळ जन्माला येताना ते अंतर्गत सॉफ्टवेअर घेऊन येतंय, त्याचबरोबर ती कपॅसिटी घेऊन येते आणि ही कपॅसिटी बाय बर्थच आपल्याला घेऊन येता येणं शक्य आहे, बनल्यानंतर नाही. समजा 200 ml पाण्याचा ग्लास आहे. या ग्लासला मला जर का 1000 ml बनवायचं तर आत्ता या ग्लासला मी काहीच करू शकत नाही, कारण याची कपॅसिटी ऑलरेडी बनलेली आहे. पण हा ग्लास बनत असताना जर तुम्ही मला सांगितलं असतं, की नाही मला हा 1 लिटरचा हवा आहे, 1000 mlचा हवा आहे, तर मला तो बनवता आला असता. का? तर प्रोसेसमध्ये मला पाहिजे तसा आकार देता येईल. आज तुमचं बाळ तुमच्या गर्भात प्रोसेसमध्ये आहे आणि प्रोसेसमध्ये असताना त्याची कपॅसिटी आपल्याला हवी तेवढी वाढवता येणार आहे. जन्माला येणारं कोणतंही बाळ ज्ञान घेऊन येत नाही, ते ज्ञान घेण्याची कपॅसिटी घेऊन येतं. 9 महिने असेच नाही मिळालेले. जर नेचरला हवं असतं तर दुसऱ्या दिवशी बाळाला जन्माला घातलं असतं ना. पण नेचरनं हा 9 महिन्याचा वेटिंग पिरियड का दिलेला आहे? पित्याकडून जो बीज आलाय, त्या बीजाला संस्कार स्वरूप स्वभाव देण्याचं, त्या कपॅसिटी देण्याचं काम 9 महिन्यात ही आई करते. फिजिकल ग्रोथसाठी आपण ॲक्टिव्हिटीज करतोय, प्रत्येक महिला करते. मग बाळ काही फक्त फिजिकल बॉडीनं जन्माला येते का? त्या फिजिकल बॉडीसोबत आतला जो काही OS आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ती पण जन्माला घेते ना. त्याच्यासाठी आपण कुठे काम करतो? आज प्रेग्नन्सीमध्ये ही आई जर का घाबरलेली आहे, रडत बसलेले आहे, स्ट्रेसमध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे, बाळावरती कसा परिणाम होईल हो त्याचा? गर्भसंस्कार म्हणजे काय? आता आपण ह्याच्याकडे जाऊयात की नेमकं ही प्रोसेस जी असते ह्याच्यामध्ये नेमकं होतं काय? प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक एक पर्पज घेऊन बाळाला जन्म देताना आज आपल्याला दिसत नाही. फक्त लग्न झालंय म्हणून आम्ही बाळाला जन्म देतो. मग अशा पद्धतीने जर बाळाला पण जन्माला घालणार असू तर कदाचित हे बाळ जन्माला आल्यानंतर आजचा पॉडकास्ट असा आहे ना की प्रत्येक प्रेग्नंट लेडीजनी हा पॉडकास्ट बघितलाच पाहिजे. प्रेग्नन्सी या स्टेजमध्ये असताना पण आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी असते की आपला मूल कसं लहानाचं मोठं होणार आहे. या पॉडकास्टचा जो विषय आहे हा एकतर एवढा इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्याबद्दलचं नॉलेज पण खूप कमी आहे. तर हा पॉडकास्ट तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये कोण प्रेग्नंट लेडीज असतील तर त्यांच्यासोबत हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. आजचा पॉडकास्ट हा गर्भसंस्कार या विषयावरती असणार आहे. तर गर्भसंस्कार म्हणजे काय, गर्भसंस्कार नेमका कसा करावा आणि हे प्रत्येक प्रेग्नंट लेडीजला किती फायद्याचं आहे हे आज आपल्याला या पॉडकास्टमधून समजलेलं आहे. आजचा पॉडकास्ट डॉक्टर विष्णू माने सरांसोबत आहे. डॉक्टर विष्णू माने सर हे स्टार हेल्थ मेंटर प्लस एक गर्भसंस्कार कोच आहेत. गेले 4 वर्ष ते गर्भसंस्कार ह्या क्षेत्रामध्ये काम करतात. तर आपण ह्या टॉपिकचा सखोल अभ्यास करायचा या पॉडकास्टमध्ये प्रयत्न केलेलाच आहे. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला वाटतंय की असेच पॉडकास्ट, आपले पॉडकास्ट तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये आले पाहिजे तर ती बेल आयकन जो आहे तो दाबायला विसरू नका. आणि आता जास्त वेळ न घेता पॉडकास्टकडे वळूयात. सो डॉक्टर विष्णू माने सर, नमस्कार. कसे आहेत तुम्ही? नमस्कार. मस्त, एकदम छान. तर सगळ्यात पहिल्यांदा आजचा जो टॉपिक आहे तर ह्याविषयी जास्त अवेअरनेस वगैरे वाटत नाही लोकांमध्ये. खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळी थोडाफार तरी अवेअरनेस होता. आत्ताच्या या नवीन जनरेशनकडं गर्भसंस्कार किंवा प्रेग्नन्सी रिलेटेडचा जो अवेअरनेस आहे, तो अवेअरनेस खूप कमी झालेला आहे आणि त्यामुळे आज हा विषय काळाची गरज आहे. इव्हन नवीन येणाऱ्या पिढीसाठी खूप जरुरी असा हा विषय आहे. राईट. कारण की मला पण आता जसं गर्भसंस्कार किंवा असं हे म्हटलं तर ह्याला जास्त करून पुरातन काळातली कुठली तरी गोष्ट आहे असं काहीतरी वाटतं लोकांना, किंवा मग ह्याला जास्त करून एका धर्माच्या रिलेटेड बघितलं जातं ह्या गोष्टीला. बट आता मी जर ह्या सगळ्याचा माझा एक प्रश्न हा आहे की गर्भसंस्कार का गरजेचा आहे आत्ता आणि ह्याचा कोरिलेशन कुठल्या ह्याच्यासोबत नाहीये, ह्याच्यावर तुम्ही एक्सप्लेन करू शकलात तर? नक्कीच. माझं नेहमी एक म्हणणं असतं, की गर्भसंस्कार हा उच्चार किंवा हा शब्द डोळ्यांसमोर आला, की पहिल्यांदा असं वाटतं, की काहीतरी हा धार्मिक विधी आहे किंवा एखाद्या पर्टिक्युलर जात, धर्म, कास्टशी रिलेटेड असं काही ॲक्टिव्हिटीज असाव्यात. तर मुळात गर्भसंस्कार हा कोणता धार्मिक विधी नाहीये. तर गर्भसंस्कार काय आहे? गर्भसंस्कार म्हणजे त्या गर्भवती स्त्रीचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टन्स असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. राईट. खऱ्या अर्थानं बाळ बनत असताना हे फक्त शरीरानं जन्म घेत नाही,
शरीरासोबत त्याच्या आतमधलं जे इंटरनल ऑटोनॉमस सिस्टम आहे, ज्याला आपण कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये OS म्हणू. हं. म्हणजे मोबाईल फोन घेतला तर आपण फक्त बाहेरचा डब्बा घेत नाही. त्या डब्यासोबत आतमध्ये एक इनबिल्ट सॉफ्टवेअर आलेलं आहे, ज्याला आपण OS म्हणतो. राइट. सो अगदी तसंच जेव्हा बाळ जन्माला येतं, त्या बाळासोबत त्याचं अंतर्गत संपूर्ण सिस्टीम ड्राईव्ह करणारं एक सॉफ्टवेअर येतंय, ज्याला हं. आपण जीन्स म्हणतो. जेनेटिकली ते सॉफ्टवेअर येतंय. तर ते अंतर्गत जी काही कपॅसिटीज येतात, जसं मोबाईल फोन खरेदी करायला गेलो आपण, की आपण म्हणतो की मला 500 जीबीचा हवा आहे, 1 टीबीचा हवा आहे. सो दॅट इज कपॅसिटी. हं. अगदी तसंच बाळ जन्माला येताना ते अंतर्गत सॉफ्टवेअर घेऊन येतंय, त्याचबरोबर ती कपॅसिटी घेऊन येतंय. राइट. आणि ही कपॅसिटी बाय बर्थच आपल्याला घेऊन येता येणं शक्य आहे, बनल्यानंतर नाही. आणि म्हणून हा जो काही 9 महिन्यांचा काळ आहे, तो निसर्गानं, नेचरनं त्या स्त्रीला दिलेला आहे. कशासाठी? तर तो ते सगळं काही डेव्हलप करण्यासाठी. राइट. ही स्त्री या 9 महिन्यांच्या काळामध्ये डिझायनर बनून, जसं आपण म्हणतो ना, की एखादा मोबाईल फोन बनतो किंवा कार एखादी कंपनीत बनते, हं. तर ती अशीच नाही बनत. त्याच्या आधी त्याचं डिझायनिंग होतं, त्याचं पूर्ण तो प्लॅन बनतो, ब्लूप्रिंट बनते आणि मग त्याचं प्रोडक्शन होतं. राइट. अगदी तसंच ही आई स्वतःच्या विचारांमधून, स्वतःच्या भावनांमधून त्या बाळाला आपल्या गर्भात वाढवत असते. आता गर्भात असणारं हे बाळ म्हणजे कोणी पर्सनॅलिटी नाहीये. आज तुम्ही वेगळी पर्सनॅलिटी आहात, मी वेगळी पर्सनॅलिटी आहे. प्रत्येक माणूस इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे. बरोबर. बट जे बाळ स्त्रीच्या गर्भामध्ये आहे, ते इंडिपेंडंट नाहीये. हं. ते त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा असल्या कारणानं स्त्रीच्या भावनांचा, तिच्या आतमध्ये जे काही चालू आहे त्याचा निश्चित त्या बाळावरती परिणाम होत असतो. कारण ते बाळ त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. राइट. आणि म्हणून या काळात जागरूकपणे प्रयास करायला हवा, प्रयत्न करायला हवेत. जागरूकपणे काही गोष्टी करायला हव्यात. आणि माझं असं स्पष्ट मत आहे, जर जागरूकतेने या बाळासाठी, गर्भात असणाऱ्या बाळासाठी जर तुम्ही काही प्रयत्न करायला सुरुवात केल्या, 10 गोष्टी केल्या, पॉझिटिव्हिटी आणली, जसं मी डेफिनेशन सांगितली, की गर्भसंस्कार म्हणजे हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट. तर या गोष्टी जर तुम्ही करायला चालू केल्यात, तर याचा चांगलाच परिणाम होणार आहे, कोणताही वाईट परिणाम होणार नाहीये. राइट. राइट. आणि जागरूकपणे जेव्हा असं काही आपण करतो, निश्चित त्याचा त्या बाळावरती चांगला परिणाम होताना आम्ही आज पाहतोय. लाखो महिला आज या विधीला जाणून घेतलेल्या आहे आणि त्या त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये फॉलो करतायत आणि खरंच अमेझिंग असं त्यांच्याकडूनचे जे काही प्रतिसाद आहेत किंवा त्यांचे फीडबॅक्स आहेत, ते राइट. खूप छान आहेत. राइट. सो मला वाटतं, की तुमचा जो प्रश्न होता त्या प्रश्नानुसार, की गर्भसंस्कार म्हणजे ही पर्टिक्युलर सायंटिफिक विधी आहे, हे डेफिनेशन आहे. ॲज वेल ॲज हे का केलं पाहिजे? का तर ते आता गर्भात बनतंय. ते राइट. प्रोसेसमध्ये आहे. राइट. कोणतीही गोष्ट प्रोसेसमध्ये असतानाच आपण त्याची कपॅसिटी वाढवू शकतो. मगाशी आपण एक उदाहरण दिलं, येस, येस, येस. ते उदाहरण जर ग्लासचं तुम्हाला उदाहरण देता आलं. दिलं, येस. की हा पाण्याचा ग्लास आहे. हं. समजा 200 एम-एल पाण्याचा ग्लास आहे. राइट. या ग्लासला मला जर का 1000 एम-एल बनवायचं आहे, म्हणजे 1 लिटरचं कपॅसिटी याची बनवायची आहे, तर आत्ता या ग्लासला मी काहीच करू शकत नाही. कारण याची कपॅसिटी ऑलरेडी बनलेली आहे. पण हा ग्लास बनत असताना जर तुम्ही मला सांगितलं असतं, की नाही मला हा 1 लिटरचा हवा आहे, 1000 एम-एलचा हवा आहे, तर मला तो बनवता आला असता. का? तर प्रोसेसमध्ये मला पाहिजे तसा आकार देता येईल. राइट. पण एकदा का हा ग्लास बनला, की आता मला याची कपॅसिटी बदलता येणार नाहीये. भले मी याला रंगरंगोटी करू शकतो, बट याची बाय बर्थ जी कपॅसिटी बनलेली आहे, ती मला आता बदलता येणार नाही. आणि मला गर्भवती महिलेला हेच सांगायचं आहे, की आज तुमचं बाळ तुमच्या गर्भात प्रोसेसमध्ये आहे आणि प्रोसेसमध्ये असताना त्याची कपॅसिटी आपल्याला हवी तेवढी वाढवता येणार आहे. हं. आणि एकदा का कपॅसिटी बनली, की तुम्ही कितीही भरू शकता. आज जन्माला येणारं कोणतंही बाळ ज्ञान घेऊन येत नाही. ते ज्ञान घेण्याची कपॅसिटी घेऊन येतंय. राइट. कारण जन्माला आलेल्या बाळाला पापण्या कशा ब्लिंक करायचं, रक्ताभिसरण कसं करायचं हे माहीत नाहीये. ते किंवा कुठलेच त्याचं नाव, गाव, आता-पता, जात, धर्म काय हे माहीत नाहीये. राइट. राइट. इंटरनल जी सिस्टम आहे म्हणजे पापण्या कशा ब्लिंक करायच्या, रक्ताभिसरण कसं करायचं हे शिकवावं लागत नाही. ते ऑटोनॉमस आपसूक. सिस्टममधून आलेलं आहे, आईकडून आलेलं आहे. बरोबर. शिकवावं काय लागतं? तर त्याचं नाव, गाव, आता-पता जे नॉलेज आहे आणि नॉलेज द्यायची गरज नाही. जर तुमची ही कपॅसिटी चांगली बनली असेल, हं. तर तुम्ही या जगातलं हवं तेवढं ज्ञान घेऊ शकता. आणि मला असं वाटतं, की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी वयाच्या 15व्या वर्षी संत ज्ञानेश्वरी लिहिली.
आता एवढ्या कमी एजमध्ये कदाचित आपण ज्यावेळेला 15 वर्षाचे असू, त्यावेळेला आपल्याला कितपत ज्ञान होतं, कितपत अक्कल होती. बरोबर. बट आज ही व्यक्तिमत्व एवढ्या उंचीवरती पोहोचलीत. याचं कारण काय? वयाच्या 16व्या वर्षीच त्यांनी या जगातलं अनेक गोष्टींचं ज्ञान ग्रहण केलेलं होतं. का? तर त्यांची ग्रहण क्षमता खूप जास्त होती. बरोबर. ती कपॅसिटी खूप चांगली होती. आणि राइट. कपॅसिटी चांगली असल्यामुळे त्यांना उत्कृष्ट ज्ञान घेता आलं आणि लवकर या जगातलं सगळं ज्ञान अक्वायर केलं आणि खूप कमी वयात त्यांनी तो यश किंवा कीर्ती मिळवली. नक्कीच. कारण त्यांच्या कपॅसिटीज खूप चांगल्या होत्या. त्यांच्या आईनी त्यांच्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न केलेले होते. आणि मला तेच सांगायचं आहे, की असं प्रत्येक आईला निसर्गाने दिलेली ही संधी आहे. 9 महिने काय आहेत? 9 महिने असेच नाही मिळालेले. जर नेचरला हवं असतं तर दुसऱ्या दिवशी बाळाला जन्माला घातलं असतं ना. बरोबर. पण नेचरनं हा 9 महिन्याचा वेटिंग पिरियड का दिलेला आहे? का? तर पित्याकडून जो बीज आलाय, त्या बीजाला संस्कार स्वरूप स्वभाव देण्याचं, त्या कपॅसिटी देण्याचं काम 9 महिन्यात ही आई करते. म्हणजे ते आकार देण्याचं काम आई करते. ती कपॅसिटी देण्याचं काम आई करते. पण आपलं आजचं दुर्भाग्य काय आहे, की आज आपल्या आईनं हा वेळ कोणाला तरी विकलेला आहे. तिच्याकडे हा 9 महिन्यामध्ये बाळाला द्यायला वेळ राहिलेला नाहीये आणि म्हणून मी म्हटलं, की अवेअरनेस जो आहे, तो याचा हवा त्या तितकासा नाहीये आणि तो अवेअरनेस आज देण्याची गरज आहे. राइट, राइट, राइट. तो वेळ विकलेला आहे म्हणजे कुठल्यातरी याह जॉबमध्ये काम एक्झॅक्टली. आज काय झालंय, की आज ऑलमोस्ट सगळेजण वर्किंग आहेत. हं. वर्किंग जेव्हा आजच्या परिस्थितीनुसार करायलाही पाहिजे, मी त्याला डिनाय नाही करत आहे. पण प्रॉब्लेम काय झाला, की वर्क प्रेशर जो आहे, वर्कलोड आहे किंवा माझं करियर आहे, या नावाखाली आपण तिथे एवढे बिझी झालो, तिथे एवढा वेळ द्यायला लागलो, की आज तो वेळ दिल्यानंतर कारण स्त्री मी नेहमीच म्हणतो, की स्त्री खूप ग्रेट आहे. कारण ती फक्त स्वतःलाच नाही, तर घराला सांभाळते, नवऱ्याला राइट. सांभाळते. ऑलरेडी बाळ असेल तर तिला सांभाळायचं आहे, ऑफिसची ड्युटी करायची आहे. म्हणजे ती अनेक रूपं आहेत तिची. ती अनेक गोष्टी सांभाळते. तिच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. राइट. आणि ह्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली जी महत्त्वाची जबाबदारी आहे नेचरनं तिला दिलेली आहे. तिच्या उदरामध्ये, तिच्या गर्भामध्ये बाळाला वाढवण्याची किंवा त्या बाळाला संस्कार, स्वभाव, स्वरूप देण्याची जी हं, काही हं. अ, म्हणजे ते देण्याचं जे आईला दिलेलं आहे, ते देण्यासाठी आज तिला वेळ मिळत नाहीये. किंबहुना तिच्याकडे त्याचा अवेअरनेस नाहीये आणि म्हणून अजाणतेपणे प्रेग्नन्सी ही अशीच बाय चान्स मेंटेन होते. आणि राइट. मग बाय चान्सच म्हणजे प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक एक पर्पज घेऊन बाळाला जन्म देताना आज आपल्याला दिसत नाही. फक्त राइट. लग्न झालंय म्हणून आम्ही बाळाला जन्म देतोय. मग अशा पद्धतीनं जर बाळाला आपण जन्माला घालणार असू, तर कदाचित हे बाळ जन्माला आल्यानंतर काही उत्तुंग व्यक्तिमत्व बनेल आणि काहीतरी वेगळं घडेल, याची शक्यता मात्र खूप कमी आहे. राइट, राइट. आणि म्हणूनच हे जो काही हॅपी प्रेग्नन्सी म्हणा किंवा गर्भसंस्कार म्हणा, तर हे जे काही अवेअरनेस आहे, हा अवेअरनेस पोहोचला पाहिजे आणि त्या स्त्रीनं हे जाणून घेऊन 9 महिने जागरूकपणे बाळासाठी प्रयत्न करायला हवा. राइट, राइट. म्हणजे वेळ तुम्ही द्यायला आता हवा. जसं म्हणताय, की जास्त करून लोकं लग्न झालंय म्हणून आता मूल झालं पाहिजेल, अशा हेतूनी मुलाला जन्म देतात. बट त्याच्या मागचं एखादं काहीतरी स्पेसिफिक कारण असलं पाहिजेल तुमच्याकडे. जसं जसं तुम्ही म्हणता, एक्झॅक्टली. की जिजाऊंकडं महाराजांना घडवण्याचं कारण मी मी होतं. कारण होतं म्हणजे मी म्हणते की पर्पज त्याला. राइट. तर महाराजांना जन्म देण्याच्या आधी जिजाऊंकडे का कारण होतं आणि काय कारण होतं? फक्त वंश वाढवायचा आहे, बाळ हवं किंवा लग्न झालंय किंवा घरचे प्रेशराईज करतायत घरच्यांसाठी म्हणून. तर ही क्षुल्लक कारणं आहेत. बरोबर. याच्यासाठी आपण एका जिवंत व्यक्तिमत्त्वाला नाही जन्माला घालू शकत. राइट. जर ₹10 दुकानातनं जाऊन पेन आणायचा म्हणला ना, तर तोही आपण विनाकारण आणत नाही. त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण असतं. आपल्याला हवा असतो तेव्हाच ते ₹10 खर्च करून पेन घेऊन येतो आपण. बरोबर. आज आपण एका जिवंत व्यक्तिमत्त्वाला म्हणतात ना, जिगर के टुकड़े को जन्म देने जा रहे हैं. बरोबर. मग त्या अशा बाळाला जन्माला घालायला चाललोय, तर मग तिथे कारण नको का? मग विनाकारण इज देअर एनी रिझन? नाही, बरोबर आहे. लोकांकडे रिझनच नाहीये. जिजाऊंकडे काय रिझन होतं? जिजाऊंना बाळ हवं होतं, पण कशासाठी? हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. म्हणजे तो हेतू होता. पहिल्या दिवशी बाळाला जन्माला घालायच्या आधी आईला क्लॅरिटी होती, की मला बाळ का हवंय? बरोबर. आणि मला वाटतं, की प्रत्येक असं कपल जे बाळाला जन्म देणार आहे, त्या कपलला ही क्लॅरिटी असायला हवी. आणि जेव्हा लोकं कार्यशाळेमध्ये येतात, त्यांच्याकडून आम्ही ह्या ॲक्टिव्हिटी करवून घेतो. त्यांना हं. हे सगळं शिकवतो, की तुम्ही इथून सुरुवात तुमची असायला पाहिजे. मग ती कशी करायची? काय करायचं? हे प्रत्येक गोष्ट ही शिकवावी लागते. आणि मला हे जाणवलं 2.5 लाख लोकांनी आतापर्यंत मला अनुभवलं आणि असं लक्षात आलं, की 2.5 लाखातल्या हार्डली 0.1% लोकांना सुद्धा हा अवेअरनेस नाहीये, जे आज आपण बोलतोय. राइट.
आणि मग तो अवेअरनेस दिल्यानंतर मात्र लोकांचे डोळे उघडतात आणि मग खऱ्या अर्थानं ही आई त्या बाळासाठी जागरूकपणे प्रयास करायला लागते. राईट, ते कपल जागरूकपणे प्रयास करायला लागतं. राईट. आता जसं आपण म्हणतोय, की नेमकं गर्भसंस्कार म्हणजे काय? आता आपण ह्याच्याकडे जाऊयात, की नेमकं ही प्रोसेस जी असते, ह्याच्यामध्ये नेमकं होतं काय? आता कसं होतं, शेतकऱ्याचं उदाहरण देईन मी इथे, हं, की शेतकरी काय करतो, चांगलं त्याला जर उत्पादन हवं असेल, तर तो काय करतो, पहिल्यांदा चांगल्या जमिनीची निवड करतो. हं. त्या जमिनीला सुपीक असं बनवतो. त्याचबरोबर तो चांगल्या बीजाची निवड करतो. एक चांगलं बीज घेतो आणि ते चांगलं बीज त्या जमिनीमध्ये जमिनीला भारतात आपण भूमाता म्हणतो. हं, सो शेतकरी बीज कुठे पेरतो, तर तो भूगर्भामध्ये पेरतो. बरोबर. सो आता भूगर्भामध्ये म्हणजे ही प्रोसेस आहे. जमीन चांगली असायला पाहिजे, सुपीक असायला पाहिजे. बीज चांगलं असायला पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणतात ना, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बरोबर. सो तसं हे जमीन आणि बीज दोन्हीही खूप चांगले असायला पाहिजेत आणि ते चांगलं असल्यानंतर जेव्हा ते पेरलं जाईल, भूगर्भामध्ये बीज जेव्हा जाईल, हं, तेव्हा तो बीज जमिनीच्या बाहेर वाढत नाही. तर पहिल्यांदा तो काय होतो, तो बीज जमिनीच्या आतमध्ये वाढतो. त्या भूगर्भाशी अटॅच होतो. हं. अगदी तसंच. जेव्हा पित्याकडून बीज येतो, तेव्हा तो आलेला बीज पहिल्यांदा त्या स्त्रीच्या प्लासेंटाशी अटॅच होतो. आणि मग त्या बीजाचं वाढ सुरुवात होते. जसं जमिनीमध्ये भूगर्भामध्ये पेरलेला बीज पहिल्यांदा भूगर्भाशी अटॅच होतो आणि त्यानंतर तो जमिनीच्या बाहेर वाढतो. आता जमिनीच्या बाहेर एखादं झाड आपण बघतो. जमिनीच्या बाहेरचं हे झाड पानं, फळं, फुलं सगळं काय आलेलं आहे. त्यात सफल आहे किंवा ते यशस्वी असं आपण म्हणू. बरोबर. तर जमिनीच्या बाहेरची जी त्या बीजाची यश आहे किंवा सफलता आहे, हं, ती हं. सफलता कोणावरती डिपेंड आहे? तर मुळावर. मुळांवरती म्हणजेच भूगर्भामध्ये त्या बीजाला मिळालेल्या एन्व्हायर्नमेंटवरती. राइट, आणि राइट. अगदी तसंच. आज जन्माला येणारं बाळ जन्माला आल्यानंतर आयुष्यात किती कीर्तिमान, किती उंची गाठणार आहे, हे जन्माला यायच्या आधी भूगर्भात जसं त्या बीजाला वातावरण मिळतं, तसंच आईच्या गर्भात या पित्याकडून आलेल्या बीजाला जे काही संस्कार, स्वरूप, स्वभाव आणि कपॅसिटीज आई देते, संस्कार देते, राइट. त्याच्यावरती निर्भर राहतं, की हे बाळ जन्माला आल्यानंतर आयुष्यात किती कीर्तिमान बनणार आहे. आणि म्हणून हा काळ खूप महत्त्वाचा आहे. सो गर्भसंस्कार म्हणजे काय? तर स्त्रीच्या गर्भामध्ये जे बीज आलेलं आहे, त्या हं, बीजाला संस्कार म्हणजे ते स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि हं, कपॅसिटीज देणं हं, आणि हं. त्यासाठी जागरूक प्रयत्न करणं, त्यासाठी भावनात्मकदृष्ट्या कणखर आणि खंबीर राहणं. आपण जर जिजाऊंचा अभ्यास केला, तर हं. असं लक्षात येतं, की जिजाऊंना पहिल्यांदा तर पर्पज होता म्हणजे कारण होतं. बाळ का हवं याची क्लॅरिटी होती. त्याचबरोबर त्या त्यांनी 9 महिन्याच्या त्या जर्नीमध्ये जिजाऊ कशा होत्या, तर त्या कणखर आणि खंबीर होत्या. बरोबर. असं म्हटलं जातं, की बाळाला राजा बनायचं आहे, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी यायचं आहे. तर मग आई कशी असली पाहिजे? त्या काळात म्हणजे आईनं काय केलं? आईनं शूरवीरांच्या स्टोरीज म्हणजे महाभारत, हं. रामायण या रिलेटेड स्टोरीज ऐकल्या, वाचल्या. त्याचबरोबर आईनं काय केलं? तर स्वतः हातात आईला डोहाळे जे लागायचे, तर जिजाऊंना डोहाळे कशाचे? तलवारबाजी करण्याचे, घोडेस्वारी करण्याचे, युद्ध करण्याचे हे क्रेव्हिंग्ज त्यांना व्हायचे. म्हणजे मनात एक ती कणखरता, खंबीरता, ते दृढनिश्चय त्या स्त्रीकडे प्रेग्नन्सीच्या काळात होता. आताचा भाग राइट. काय आहे? आता काय होतंय? पहिली गोष्ट तर आमच्याकडे कारण नाहीये. दुसरी गोष्ट आत्ताच्या काळामध्ये आम्हाला हा अवेअरनेस नसल्यामुळे आम्ही जागरूक त्या बाळासाठी काही प्रयत्न करत नाही. आणि तिसरी गोष्ट तर जे काही हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात, हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळं नोशिया फीलिंग असेल, स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, लोनलीनेस असेल, अशा अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांमध्ये ही स्त्री गुरफटलेली आहे. तिला बरोबर. माहितीच नाही, की मला फक्त हे नाही करायचं. ह्याच्या व्यतिरिक्त भले हे प्रॉब्लेम्स असणं कॉमन आहे. कारण इट्स अ पार्ट ऑफ जर्नी. बरोबर. हे त्या जर्नीचा पार्टच आहे. हे असणारच आहे. बट हे असताना सुद्धा मला कणखर आणि खंबीर राहायचं आहे. कोणासाठी? माझ्यासाठी नाही तर माझ्या बाळाचं. गर्भात वाढत असणाऱ्या बाळासाठी. राइट. हा अवेअरनेस स्त्रीला आज येणं गरजेचं आहे आणि तो जर आला, तिनं जर ह्या प्रत्येक गोष्टींचं नियोजन केलं, हं. आपल्या प्रत्येक दिवसाचं नियोजन केलं आणि त्याप्रमाणे प्रत्येक दिवस व्यवस्थितपणे व्यस्त राहिली, मानसिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर राहिली, तर त्याचा परिणाम त्या गर्भास्थित अवस्थेमध्ये असणाऱ्या बाळावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. राइट, राइट. आता जसं आपलं बोलणं चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये माझा हा बेसिक प्रश्न आहे, की जसं आपण बोलतो, की गर्भसंस्कारामध्ये किंवा एका गर्भामध्ये ज्यावेळेस एक बाळ वाढतंय, त्यावेळेस ते सगळ्या प्रकारची एनर्जी ग्रास्प करत असतं. त्यावेळेस आईला जाणीवपूर्वक चांगल्या पद्धतीच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेल, बरोबर. बोलल्या पाहिजेल. जर तसं तुम्ही म्हणताय, तर हे इन शॉर्ट एनर्जीच ग्रास्प करतोय तो, राइट?
एनर्जी म्हणजे आईच्या भावनांमधूनच घडते बाळ. हम्म, हम्म. म्हणजे मी नेहमी सांगतो, की प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, आपल्या भारतात तरी काय आहे, की प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली, की पहिलं अगर काय बदललं जातं तर डाएट. बरोबर. त्यामुळे त्यानंतर ती स्त्री दुसरं काय करते तर योगा, वॉकिंग किंवा काही एक्सरसाइज करायला चालू करेल. तिसरं सप्लिमेंट्स आपण डॉक्टरांना दाखवू. त्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे सप्लिमेंट्स किंवा मेडिसिन्स घ्यायला चालू करू. बाळाच्या फिजिकल ग्रोथला मॉनिटर करण्यासाठी डॉक्टरांनी सजेस्ट केल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या वेळेला स्कॅनिंग करू. हम्म, म्हणजे ओव्हरऑल या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, ऑलमोस्ट प्रत्येक गर्भवती महिला हे करतेच करते. हम्म. पण या ॲक्टिव्हिटींकडे जर आपण पाहिलं, तर या ॲक्टिव्हिटी काय आहेत? तर फिजिकल ग्रोथला मदत करणाऱ्या या ॲक्टिव्हिटीज आहेत. बरोबर. मग माझा प्रश्न उरतो, की आपण फिजिकल ग्रोथला मॉनिटर करण्यासाठी किंवा फिजिकल ग्रोथसाठी आपण ॲक्टिव्हिटीज करतोय. प्रत्येक महिला करते. हम्म. मग बाळ काही फक्त फिजिकल बॉडीनं जन्माला येते का? नाही. नाही. त्या फिजिकल बॉडीसोबत आतला जो काही OS आहे, ऑपरेटिंग सिस्टम आहे, ती पण जन्माला घेते ना. बरोबर. मग त्याच्यासाठी आपण कुठे काम करतो? आपण कामच नाही करत. जिजाऊनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचंच उदाहरण पाहायचं म्हणलं, तर छत्रपती शिवाजी महाराज शारीरिकदृष्ट्या फार धिप्पाड आणि फार बलाढ्य होते असं नाहीये. हम्म. अफझल खानाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज एवढेसे दिसत होते. बरोबर. बट त्या अफझल खानाचा कोथळा फाडण्याचं सामर्थ्य आणि धैर्य त्यांच्या मनात होतं. Right. म्हटलं जातं ना, की धार तलवार में नहीं, तलवार चलाने वाले के मन में होनी जरुरी है. मग ती कणखरता, मग ते कणखर असं मन, ते कुठून आणायचं? आज प्रेग्नन्सीमध्ये ही आई जर का घाबरलेली आहे, रडत बसलेली आहे, हम्म. स्ट्रेसमध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे, बाळावरती कसा परिणाम होईल हो त्याचा? मग ती कणखरता बाळाकडे कशी येईल? जन्माला घालतोय ना. पहिला काळ वेगळा होता, जेव्हा 10-12 बाळांना आपण जन्माला घालत होतो. आता किती बाळ आहेत? आत्ताच्या पिढीमध्ये फार फार तर 1-2, 1 किंवा 2च. आणि पूर्वीच्या काळी काय महत्त्वाचं साधन संपत्ती अशी नव्हती, जी आज ज्या पद्धतीनं 2-2 फ्लॅट, 4-4 फ्लॅट, बंगलो, गाडी सगळं काय आज अवेलेबल आहे. बरोबर. बँक बॅलन्स आहे. पूर्वीच्या काळी काहीच नव्हतं. म्हणजे उद्या काय असणार आहे, जेवायला मिळेल, नाही मिळेल हे माहीत नव्हतं. तरी बरोबर. 10-10, 12-12 बाळांना जन्म दिला जायचा. आज एवढं सगळे साधन सामुग्री असताना सुद्धा आम्ही बाळाला किती जन्म देतो? 1 किंवा 2च. बरोबर. माझा अट्टास एवढाच आहे. मला एवढंच सांगायचं आहे. आपण 1 किंवा 2च बाळाला जर जन्म देणार असेल, तर मग कमिटमेंट का नाही? डेडिकेशन त्या बाळासाठी का नाही? हे 9 महिने एवढे म्हणजे आपण असं कॅज्युअल अप्रोच. कॅज्युअल अप्रोच का? हम्म. आणि त्याची जाणीव आज त्या स्त्रीला झाली पाहिजे. Right. म्हणजे स्त्रीला म्हणण्यापेक्षा मला स्त्रीला पॉइंट आउट करायचं नाही. कारण स्त्री तर करायला तयार आहेत. स्त्रीसोबत जे काही घर आहे संपूर्ण, पती असेल, इन-लॉज असतील, यांचीही जबाबदारी आहे. इव्हन समाजाची जबाबदारी आहे. ज्या पद्धतीनं एखादं मूल 10वी गेल्यानंतर मूल किंवा मुलगी 10वी गेल्यानंतर घरातले किंवा समाजातले सुद्धा विचारतात, "अरे, तू 10वी आहेस ना? तुझी बोर्डाची पहिली एक्झाम आहे. तू 10वी आहेस ना?" म्हणजे घरचेच नाही तर पाहुणे-रावळे सुद्धा विचारतात, की "तू 10वी आहे." म्हणजे अवेअरनेस 10वीच्या बोर्डाच्या एक्झामबद्दल एवढा आहे. पण जिथे एक नवीन बाळ, भारताचं भवितव्य बरोबर. जन्म घेत आहे, तिथे मात्र आम्हाला अवेअरनेस नाही. तिथे मात्र कदाचित आम्ही टॉन्टिंग करू, आम्ही अप्रिशिएट नाही करणार. बरोबर ना? बरोबर. आणि म्हणून इथे सगळ्यांनी मिळून सोसायटीनं आज हा अवेअरनेस देण्याची गरज आहे. सर्वांनी यासाठी जागरूक होणं गरजेचं आहे. माझं स्पष्ट मत आहे, जर जिजाऊ घडली तरच छत्रपती शिवाजी महाराज घडणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं त्यामुळे जर देश बदलायचा असेल, तर आधी गर्भवती स्त्री घडली पाहिजे. Right. तिच्याकडे ती कणखरता आणि खंबीरता आली पाहिजे आणि ती जर आली, तर निश्चितच भारताचं काही या विश्वाचं कल्याण होऊ शकतं. आणि म्हणून आई खूप ग्रेट आहे. स्त्री खूप ग्रेट आहे. ज्या घरातली स्त्री कणखर, खंबीर आहे, ते घर कणखर आणि खंबीर आहे. ते समाज कणखर आणि खंबीर आहे. तो देश कणखर आणि खंबीर आहे. म्हणून स्त्री ग्रेट आहे. राईट, राईट, राईट. पुरुष असो किंवा स्त्री असो, कोणाच्या उदरातून जन्म घेते, तर त्या आईकडून जन्म घेते. बरोबर. सो पुरुष किंवा ती स्त्री त्या आईकडून जन्म घेत असताना कपॅसिटी, ते धैर्य, ते सामर्थ्य, ते करेज घेऊन येते आणि ते देण्याचं काम ती आई करते. परमेश्वरानं स्त्रीला खूप मोठं कार्य करायला दिलेलं आहे. म्हणजे पिता छोटंसं काम करतोय, तो फक्त बीज देतोय. बरोबर. पण त्या बीजाला संस्कार, स्वरूप, स्वभाव, ती कीर्ती किंवा व्हॉटएव्हर ते सगळं देण्याचं काम 9 महिन्यामध्ये ही स्त्री करते. आणि त्या 9 महिन्यांचा म्हणजे जागर मी म्हणेन हम्म, हम्म. झाला पाहिजे. ते 9 महिने असेच अनावधानानं नाही, तर जागरूकतेपणे गेले पाहिजेत. मला नेहमी मी सांगत असतो, की आपण बर्थडे प्रत्येक वर्षी येतो, प्रत्येक वर्षी सेलिब्रेट करतो. बरोबर. अॅनिव्हर्सरी प्रत्येक वर्षी येते, प्रत्येक वर्षी हजारो रुपये खर्च करून आम्ही सेलिब्रेट करतो. बरोबर. दिवाळी प्रत्येक वर्षी येते, आम्ही प्रत्येक वर्षी सेलिब्रेट करतो. पण आयुष्यात एकदा किंवा दोनदाच म्हणजे जन्म घेणाऱ्या त्या बाळाच्या आयुष्यात
आईची कूस म्हणजे आईचा गर्भ तिला म्हणजे आईची ती कोक आहे ती एकदाच भेटणार आहे. ती पुन्हा ते बाळ त्या गर्भात येणार नाहीये. बरोबर. 9 महिने त्या बाळासाठी एकदाच आहेत. पुन्हा कधीच नाहीयेत. म्हणजे अॅनिव्हर्सरी, बर्थडे, दिवाळी हे प्रत्येक वर्षी येतात, दरवर्षी. प्रत्येक वर्षी सेलिब्रेट करतो. पण जे 9 महिने जे या बाळाच्या आयुष्यात परत कधीही येणार नाहीत, आम्ही तिथे डोळे झाकून बसलेलो आहोत. तिथे आम्ही सेलिब्रेशन नाही करत. का? मग तिथे ते सेलिब्रेशन करायला हवं. आई जर खुश राहिली, आई आनंदित राहिली, तर ते बाळसुद्धा तसंच आनंदित, गोंडस आणि छान बाळ लाभू शकतं. आणि म्हणून आईनं या काळात विशेष प्रयत्न करायला पाहिजेत आणि आईला आनंदित ठेवण्यासाठी प्रत्येकानं घराघरातूनच नाहीये, तर समाजामध्ये आता हा अवेअरनेस पसरायला हवा, की प्रेग्नन्सीचा काळ आहे, तर तो सेलिब्रेट करायचा आहे. इव्हन मी तर म्हणेन म्हणजे माझा विचार आहे, हं. की येणाऱ्या काळात गव्हर्नमेंटनं किंवा जे काही कॉर्पोरेट कंपन्या असतील, सर्वांनी प्रेग्नन्सीचा काळ 9 महिने त्या स्त्रीला फ्रीडम द्यायला हवं. 9 महिने सेलिब्रेशन व्हायला हवं. राइट. तिला ह्या सर्व ॲक्टिव्हिटी करण्यासाठी कारण ही स्त्री फक्त तिचं बाळ नाही, तर भारताचं भवितव्य घडवते राइट. आणि म्हणून तिला वेळ दिला पाहिजे, तिला सुट्टी दिली पाहिजे आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेण्यामध्ये सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. राइट, राइट. आता तुम्ही ते पण एक मला आठवलं, की जसं तुम्ही म्हणत होतात, की लोकांचा सहभाग असला पाहिजे. परिवाराचा, सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे ह्याच्यामध्ये. तर त्याच्यावरनं मला एक खूप छान उदाहरण आठवलं. जपानमध्ये जर कुणाला जे म्हणजे लहान मुलं जी आहेत, त्यांना खाण्याची आवड विचारली, सहज तुम्ही जाऊन कोणी विचारलं ना त्यांना, तर ते काय म्हणतात, की आम्हाला ब्रोकोली आवडते, हं. आम्हाला कॅबेज आवडतं आणि अ, लोकांसाठी खूप आश्चर्याची गोष्ट आहे, की जिथे आपल्यासारखं आपल्या शहर आपल्या देशातल्या लोकांना, मुलांना जर विचारलं, तर त्यांना कुठली चिप्सची पाकिटांची नावं घेतील किंवा काहीतरी आवडेल त्यांना. ह्या मुलांना भाजीपाला का आवडतोय? तर त्यावेळेस ह्या तिथल्या प्रत्येक माणसाला ज्यावेळेस विचारलं, तर तो माणूस म्हणतो, की "नाही, हे कॉमन आहे आमच्या मुलांसाठी. आमच्या मुलांना लहानपणीपासून शाळेमध्ये तिथे शाळेमधलंच जेवण दिलं जातं. त्यांच्या शाळेमध्ये तिथे त्यांना ब्रोकोली आणि ह्या अशा गोष्टी लहानपणापासून दिल्या जातात. पॅकेज्ड फूड त्यांच्याकडे बॅन आहे. जापान असा देश आहे ज्याच्याकडे पॅकेज्ड फूड बॅन आहे आणि वाह! जिथे फक्त अशा गोष्टी लहानाचं मोठं होताना त्यांना ज्यावेळेस अशा गोष्टी दिल्या जातात, आपसूक पुढे जाऊन ती लोकं हेल्दी होतायत. असं म्हणजे इंडेक्स काढत होते त्यावेळेस बघितलं, की जपानची लोकं जास्त जास्त दिवस का जगतायत? तर त्यावेळेस हा स्टडी केला होता. तर एक्झॅक्टली. त्याच्यावरनं ते मला आठवलं. ते इकिगाईमध्ये त्यांनी येस. सांगितलंय, की का एव्हरेज लाईफ त्यांचं जास्त आहे. तर कारण त्यांची लाईफस्टाईल तशी आहे आणि हा कल्चरचा भाग जेव्हा बनतो ना, तेव्हा बाय बर्थ प्रत्येक गोष्टी म्हणजे फॉलो केल्या जातात. आज आपल्याकडे काय झालं, की कल्चरमधला हा भाग नाही म्हणजे अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आणि कल्चर बनत नाहीये. आपण वेस्टर्न कल्चरला लवकर बळी पडतो. आपल्याला वाटतं, की जे भारी दिसतं ते म्हणजे भारी असतं बरोबर. असं वाटतं आणि लोकं तिकडे भाळतात किंवा भुलतात आणि मग कुठेतरी महत्त्वाचा वेळ निघून जातो आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून फायदा नाहीये. बरोबर. सो वेळ जेव्हा आहे, जसं की गर्भवती स्त्रीच्या आयुष्यात हा वेळ पुन्हा येणार नाहीये. हे बाळ पुन्हा येणार नाहीये. त्यामुळे हा वेळ द्यायलाच हवा. राइट, राइट. आता जसं आता आपण बोलतोय गर्भसंस्कारामध्ये, तर आता आपण ह्या गोष्टीवरती जाऊयात, की गर्भसंस्कार आता का केला पाहिजे? ह्या काळामध्ये अशी काय गरज आहे सगळ्यांसाठी, की सगळ्यांनी आता गर्भसंस्कार हा प्रत्येक स्त्रीनी प्रेग्नन्सीमध्ये केलाच पाहिजे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हं. काय आहे, जसं म्हटलं की 1 किंवा 2च बाळ येतंय आणि ते आलेलं 1 किंवा दुसरं बाळ जर का स्थिर नसेल, जर का ते फोकस नसेल, जर का त्याच्यामध्ये त्या कपॅसिटीज नसतील, तर मग फायदा काय? बरोबर. पूर्वी काय असायचं की एक नाही चलो दुसरं आहे. हं. आता काय? आता खऱ्या अर्थानं आता जर बघितलं, तर ADHD नावाची जी काही आजार आहे, राइट. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. डेटा असा सांगतो की सर्वसाधारण 30-35% बाळं जन्मजात ADHDचे शिकार आहेत. म्हणजे बाळ जन्माला आलं की लगेच तुम्हाला मेडिकेशन चालू करायचे आहेत. म्हणजे काही दिवसात ते जाणवायला लागतं. इव्हन मी स्वतः 13 वर्ष टीनेजर डेव्हलपमेंटसाठी काम केलं. आजही दिशा नावाचा माझा कॅम्प चालतो लोणावळ्याला 3 दिवस टीनेजर असतात. ओके. सो हे टीनेजर डेव्हलपमेंटचं काम करत असताना माझ्या एक लक्षात आलं, की वर्षानुवर्ष माझ्याकडं येणाऱ्या लोकांचा फ्लो जो आहे तो वाढत चाललेला होता. हं. सुरुवात खूप छोटीशी होती, बट अगदी लॉकडाऊनच्या आधी 100-100, 150-150 मुलांच्या बॅचेस होत्या आणि एवढी मुलं यायची. इव्हन आजही लोणावळ्याला बॅचेस होतात, तर प्रत्येक बॅचला 100 मुलं असतात. सो पालक माझ्याकडे या मुलांच्या समस्यांना घेऊन यायचे. हं. काय असतं, जेव्हा बाळाला जन्म द्यायचा आहे, त्यावेळेला हे पती-पत्नी खूप एक्साइटेड आहेत.
खूप आनंदित आहेत. म्हणजे बाळ म्हणजे आयुष्यातलं एकदम अनोखा असा तो सेलिब्रेशन आहे. म्हणजे एक वेगळा अनुभूती आहे आणि त्या अनुभूतीसाठी सगळेजण एक्साइटेड आहेत. जन्माला घालतो, पण जन्माला आल्यानंतर त्या बाळामध्ये जर का काही इश्यूज असतील, बाळाला घेऊन जर का काही प्रॉब्लेम्स असतील, तर मग मात्र याच त्या दाम्पत्याच्या, त्या पती-पत्नीच्या डोळ्यात अश्रू आहेत. मी बरोबर. माझ्याकडं अनेक पालकांना रडताना पाहिलं. जेव्हा हे काउन्सिलिंगला यायचे, डिस्कशनसाठी यायचे, त्यावेळेला अनेक पोरांच्या समस्यांना घेऊन आज पालक त्रस्त आहेत, रडतायत. काही वेळेला असं वाटतं, की यार बाळाला जन्माला घातलं नसतं तर बरं झालं असतं. अरे बापरे! म्हणजे हा जो काही पश्चाताप होतोय ना, तो का होतोय? म्हणजे याचं संख्या खूप वाढत चाललेलं आहे. हं. मग ही का आपण होते? आपण थोडं खोल ह्याच्यात जाऊयात. या ए जर तुम्हाला जर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं, की नेमकं ह्यामध्ये त्रास काय होतो पोरांना? सी फोकस होत नाहीये. हां. अटेन्शन डिसऑर्डर आहे ती. हं. कुठल्याही एका गोष्टीवर फोकस होत नाहीत आणि प्रचंड हायपर ॲक्टिव्ह असतात. म्हणजे राइट. कंट्रोल करणं त्यांना फार मुश्किल असतं. हं. मग हा जो काही होतो याचं कारण काय? याचं रूट जर बघितलं तर हं. प्रेग्नन्सीमध्ये आई पीसफुल आणि स्टेबल नाहीये. आईच हायपर ॲक्टिव्ह आहे. राइट. आईच हाय फ्रिक्वेन्सीला पोहोचलेली आहे हं, हं, हं. आणि आईची जी हाय फ्रिक्वेन्सी आहे ती बाळाकडे चाललेली आहे. त्यामुळे बाळसुद्धा जन्मजात हायपर ॲक्टिव्ह बनून येतंय. आणि मग तो म्हणजे जसं आता हायपर ॲक्टिव्हनेस कसा वाढतो? तर त्याच्यासाठी म्हणजे जसं की हाय फ्रिक्वेन्सीजमध्ये राहणं किंवा मेडिटेशन केल्यानं हा हायपर ॲक्टिव्हनेस कमी होऊ कमी होऊ शकतो. म्हणून प्रेग्नन्सीमध्ये आई ही पीसफुल आणि स्टेबल असली पाहिजे आणि पीस आणि स्टॅबिलिटी कशामुळे येईल? तर मेडिटेशनमुळे येईल. बरोबर. त्याला दुसरे अजून काही वेज आहेत, जसं की काही म्युझिक सजेस्ट केले जातात. हं. त्या पीसफुल म्युझिक्समुळे आईकडे पीस आणि स्टॅबिलिटी यायला मदत होते आणि आईमुळे बाळाकडे यायला मदत होणार. म्हणून हे असे काही म्युझिक्स किंवा मेडिटेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. पण आत्ताच्या काळात काय झालं, की आत्ताच्या स्त्रीला मेडिटेशन करायला वेळ नाहीये. ती सकाळपासून संध्याकाळ धावपळ करते. बरोबर. तिला थांबून शांत डोळे बंद करून बसायला वेळच नाहीये. आणि मग अशामुळे बाळांमध्ये आत्ताच्या पिढीमध्ये हे ADHD येतोय. राइट. किंबहुना आज जागरूकपणे त्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळाला बाय बर्थ काही कपॅसिटीज आणि क्वालिटीज देण्यासाठी आज वेळ नाहीये आणि त्याचा परिणाम मग आपल्याला जन्मानंतर बघायला मिळतो. बाळं जेव्हा ही वाढतात, जेव्हा मोठी होतात, स्कूलला जायला लागतात, त्यावेळेला जे काही त्यांचे डिसऑर्डर्स, त्यांचे इश्यूज आहेत, त्यावेळेला मग हे आई-वडील रडत आमच्याकडे येतात. सो माझ्याकडे जेव्हा-जेव्हा असे पालक आले, त्यावेळेला मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. बरेचदा प्रत्येक पालकाला असं विचारलं, की नेमकं काय कारण होतं प्रेग्नन्सी म्हणजे मला सुरुवातीला हा विषय माहीत नव्हता. हं. बट मी जेव्हा विचारायला लागलो, तेव्हा काही पालकांकडून मला सांगण्यात आलं, की "सर, प्रेग्नन्सीमध्ये मी फार डिस्टर्ब होते." म्हणजे ती आई सांगायची. हं, हं. "प्रेग्नन्सीमध्ये आमचे हे इश्यूज होते, ते इश्यूज होते, हा प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम होता. मी प्रचंड डिस्टर्ब होतो, मी प्रचंड फ्रस्ट्रेटेड होतो." अँड देन आय सडनली क्लिक, की यार बरेचसे लोकं सेम कारण सांगतायत. म्हणजे प्रेग्नन्सीच्या काळाचा काहीतरी त्या बाळावरती निश्चित इम्पॅक्ट होतोय. राइट. देन आय स्टडीड दिस गर्भसंस्कार रिलेटेड हं. ॲक्टिव्हिटीज आणि मग त्या रिसर्चमधनं मला लक्षात आलं, की यार हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे म्हणतो ना, रूट कॉज एनालिसिस जेव्हा करतो आपण, राइट, राइट. तेव्हा लक्षात येतं, की हे आज जे काही बाळ जे काही इश्यूज आहेत त्या मुलाला घेऊन, मुलीला घेऊन, त्याचं कारण काय? तर त्याचं कारण कुठेतरी त्या रूट्समध्ये आहे, म्हणजे त्या गर्भसंस्कारांमध्ये. प्रेग्नन्सीच्या त्या 9 महिन्यांमध्ये आणि मग आय रिअलाईज की सगळ्यात मोठा जर काही विषय असेल, तर तो आहे गर्भसंस्कार म्हणजे प्रेग्नन्सीचे 9 महिने. राइट, राइट. आज पालक काय करतायत? रात्रंदिवस कष्ट करतायत. माझ्या मुलाला, मुलीला पुढं भविष्यात अडथळा येऊ नये म्हणून बँक बॅलन्स अमकं-समकं सगळं काही करून ठेवतायत. मला एवढंच म्हणायचं आहे, की नंतर त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी तो बँक बॅलन्स करण्यापेक्षा त्याला किंवा तिला, त्या येणाऱ्या बाळाला बाय बर्थ जर कपॅसिटीज दिल्या ना, त्या बाळाचं आयुष्यभर तुम्हाला चिंता करायची गरज नाही. कारण ज्याच्याकडे कपॅसिटी आहे, तो शिकागो परिषद सुद्धा गाजवतो. बरोबर. बरोबर ना? त्याला वेगळं काही करायची गरज नसते. राइट. सो ज्याच्याकडे कपॅसिटी आहे, तो जगात कुठेही जाऊ दे. तिथे आई-वडिलांचं आणि देशाचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाहीये. त्यामुळे नंतर तुम्ही काही द्यायचं गरज नाहीये. जर द्यायचंच असेल, तर प्रोसेसमध्ये द्या. या 9 महिन्यांच्या काळामध्ये द्या. राइट. तुम्ही आता जसं म्हणताय ना रूट कॉज एनालिसिस, तर हे जे तुम्ही आता सुरू केलंय, हे मी असं म्हणेन की तुम्ही अख्ख्या मनुष्य जातीचं रूट कॉज एनालिसिस पाशी पोहोचलेला आहात आणि तिथून खरोखर आपली खरी सुरुवात जी झाली पाहिजे ती येस. तुम्ही हाताळताय खूप चांगल्या अगदी, पद्धतीने. अगदी, अगदी असं म्हणायला हरकत नाही आणि खरंच हा रूट आहे आणि याच्यावरती काम झालं पाहिजे आणि तो अवेअरनेस पसरला पाहिजे. राइट, राइट. आता जर गर्भसंस्कार आता मला समजला, की आता गर्भसंस्कार हा अशा पद्धतीमध्ये केला पाहिजे. तर हा नेमका प्रेग्नन्सीच्या टाईममध्ये कधी करतात आणि तो कसा करावा म्हणजे?
खूप चांगला प्रश्न आहे. कारण हा प्रश्न मलाही बरेचदा विचारला जातो, हं, की हं. कधी सुरुवात करायला पाहिजे? तर सुरुवात म्हणजे जसं 16 संस्कार सांगितले जातात. 16 संस्कारांमध्ये गर्भसंस्कारांच्या आधी एक संस्कार येतात. त्याला बीजसंस्कार म्हणतो. ओके. म्हणजे जसं मगाशी मातीचं उदाहरण दिलं, जसं शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. हं, हं. तर तसं कन्सीव्ह करायच्या आधीपासूनच खऱ्या अर्थानं प्रत्येक कपलनं याच्याकडे लक्ष द्यायला हवं आणि नियोजन करायला हवं प्रेग्नन्सीचं. सो कन्सीव्ह करण्याच्या त्या प्रोसेसला आधीपासून ते डिलिव्हरीपर्यंत हा संपूर्ण काळ आहे. ओके. आता याचा अर्थ असा नाही, की जे कोण समजा लोकं आपला पॉडकास्ट पाहत असतील, तर मला त्यांनाही हेच सांगायचं आहे, की तुम्ही समजा आता 4थ्या महिन्यात आहात, 5व्या महिन्यात, अगदी 9व्या महिन्यात आहात. हं. तरीसुद्धा यू आर लकी तुम्ही आता लगेच तो 1 महिना जरी असेल, तरी पण स्टार्ट करायला पाहिजे. हो. फाईन. म्हणतात ना, काहीच न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं कधीच बरोबर. म्हणजे फार बेटर आहे. सो तुमच्याकडे आज 1 महिना तरी आहे. मी नेहमी सांगतो, जोपर्यंत ते बाळ त्या स्त्रीच्या प्लॅसेंटाला जोडलेलं आहे, तोपर्यंत ते त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. हं. एकदा का डिलिव्हरी झाली, एकदा का ती नाळ कापली गेली, की ते युनिक इंडिपेंडंट पर्सनॅलिटी बनणार. बरोबर. युनिक इंडिपेंडंट पर्सनॅलिटी बनलं, की आपण फक्त सांगू शकतो, बदलू शकत नाही. बदलायचं असेल तर हे 9 महिन्यांचा कालावधी. हं. हे कारण इथे ते तुमच्या शरीराचा हिस्सा आहे. तुमच्या प्लासेंटाशी अटॅच्ड आहे आणि म्हणून इथे काम करायला पाहिजे. राइट. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय, की जसं मडकंवाला मडकं घडवतो, तर जोपर्यंत तो तोपर्यंतच तो ते मडकं घडू शकतो, जोपर्यंत ते चरख्याला अटॅच्ड आहे. एकदा का ते जोपर्यंत ते रॉ चिखल आहे किंवा बरोबर. एकदा का त्यानं भाजलं, की हां. पुन्हा तुम्हाला बदल घडवता येणार नाही. तुम्ही राइट. रंगरंगोटी करू शकाल, बट त्याचं बाय बर्थ ज्या कपॅसिटीज आहेत त्या नाही वाढवू शकत. बरोबर. आणि हा नेचरचा भाग आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो, की घर बांधायचं आहे. समजा तुम्हाला घर बांधायचं आहे. तर तुमची प्रोसेस काय होते? तुमच्याकडे एक समजा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि तुम्हाला घर बांधायचं आहे. हं. तर पहिली प्रोसेस काय कराल? तर पाया खणणे. पहिलं तर प्लॅन बनवाल. हां, राइट. हां. बरोबर? बरोबर. आणि जसा प्लॅन हवा आहे, तशा पद्धतीनं घर बांधण्यासाठी एखाद्या तुम्ही आर्किटेक्चर, इंजिनिअर कोणाला तरी तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट द्याल आणि त्यांच्याकडून बनवून घ्याल. बरोबर. आता तुम्ही ती जागा घेतली, तो प्लॅन बनवला किंवा प्लॅन बनवला आणि कोणाला तरी दिलं आणि डायरेक्टली मी आता त्या ओपनिंगच्या दिवशी चावी घेऊन येतो म्हणून तुम्ही जाता का? नाही नाही. जात. तुम्ही काय करता? तुम्ही भलेही त्याला पैसे दिले असतील, भलेही त्याला प्लॅन दिला असेल, तरीसुद्धा तुम्ही मध्ये-मध्ये जाता लक्षात. आणि तुमच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होतंय किंवा नाही याची चौकशी करता. बरोबर. बरोबर? म्हणजे तुम्हाला ज्या क्वालिटीचा, ज्या कपॅसिटीचा तो पिलर हवा आहे, ते हं. बीम्स हव्या आहेत, त्याच्या वॉल हव्या आहेत. म्हणजे ते सगळं तुम्ही करवून घेता. त्या प्लॅनप्रमाणे सगळं करवून घेता. बरोबर. मी म्हणेन घर बांधताना तुम्ही तुमचं सगळं प्लॅनप्रमाणे बनवून घेतात. इथे बाळपण तुम्ही बनवताय ना, मग तिथे प्लॅनच नाहीये. तिथे ते बनत असताना, ते बनवत असताना इन्स्पेक्शनच नाही म्हणजे ते जागरूकपणे आम्ही जाऊन तिथे काही गोष्टी करतच नाहीये. मग फायनली डिलिव्हरीनंतरच आम्ही फोकस करतो. घर बांधताना सुरुवातीपासून अगदी त्या घराच्या ओपनिंगपर्यंत, वास्तुशांतीपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने बघताय. सगळी प्रोसेस स्वतः फॉलो करताय. कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं असताना सुद्धा तुम्ही जसं ठरवलंय तसं होतंय का नाही त्याचं इन्स्पेक्शन करताय. मग बाळ बनताना का नाही? बरोबर. सिंपल प्रोसेस आहे. राइट. आणि म्हटलं जातं ना, की कुठलीही गोष्ट, जगातली कुठलीही गोष्ट कधी सुंदर बनते? जेवढी सुंदर प्रोसेस, तेवढं सुंदर प्रॉडक्ट. राइट. कुठलीही गोष्ट इंजिनिअरिंगमध्ये असो, आज कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असो. कार कधी सुंदर बनते, उत्कृष्ट बनते, चांगली बनते, जेव्हा त्याची प्रोसेस खूप सुंदर आहे. आपण Toyotaबद्दल म्हटलं जायचं, की हं. Toyotaच्या कार म्हणजे एकदम स्टडी, एकदम छान. बेस्ट. कारण का त्यांच्या प्रोसेसेस खूप स्टँडर्ड आहेत. प्रोसेसमध्ये खूप फोकस केला जातो. पण जेवढी सुंदर प्रोसेस, तेवढं सुंदर प्रॉडक्ट. हा युनिव्हर्सल नियम आहे. राइट. मग येणारं प्रॉडक्ट म्हणजे येणारं बाळ, हे सुंदर. सुंदर म्हणजे कपॅसिटी वाईज चांगलं घडण्यासाठी प्रोसेसमध्ये फोकस केला पाहिजे, जो की आज मिसिंग आहे. हं, हं. ह्याचं काही असे शास्त्रीय महत्त्व असेल ना ह्याच्या मागचं गर्भसंस्काराच्या शास्त्रात मागचं? तरी भरपूर काही सांगितलेलं आहे. हं. बट आजच्या पिढीला आजच्या लँग्वेजमध्येच सांगणं गरजेचं आहे. जसं हं. मी मगाशी कम्प्युटरचं उदाहरण दिलं हं, हं, किंवा हं. शास्त्रातल्या अनेक गोष्टी फॉलो केल्या जात नाहीत किंवा त्या पटतही नाहीयेत. बट राइट नाऊ ज्या भाषेत आपल्याला समजतं, त्या भाषेत ते ऐकणं आणि त्या भाषेत त्याप्रमाणे ते फॉलो करणं हं. गरजेचं आहे. राइट, राइट.
सो आता जर जसं आपण म्हणतोय की गर्भसंस्कार, तर गर्भसंस्कार ह्याच्या मागचे काही सायंटिफिक रिझन्स वगैरे पण असतील ना, की आजकाल सी WHO चा सुद्धा रिसर्च आहे. WHO सुद्धा सांगतं, की गर्भास्थित अवस्थेमध्ये असणाऱ्या बाळावरती त्या हं, स्त्रीच्या भावनांचा किंवा केलेल्या ॲक्टिव्हिटीचा निश्चित काही परिणाम बघायला मिळतो. हं. हे WHO नेही ॲक्सेप्ट केलेलं आहे. ओके. सो इट्स अ सायंटिफिक म्हणजे बाळावरती परिणाम होतो का? तर निश्चित होतो. त्यामुळे आईच्या भावना किंवा आईचं त्या 9 महिन्यातलं ओव्हरऑल जे काही खानपान असेल किंवा ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीज असतील, हं. तर निश्चित त्याचा परिणाम होतो. हे आज जगमान्य आहे. ओके, ओके, ओके. जसा माझा पुढचा प्रश्न ह्याच्याच बाबतीत असेल, की आता समजा मला गांभीर्य तर कळालं ह्या गोष्टीचं, की गर्भसंस्कार किती गरजेचा आहे. आता ह्याच्यानंतर जर कुठली स्त्री ही म्हणते, की मी इतर वेळामध्ये म्हणजे मेन एक्सरसाइजेस वगैरे अशा काही लोकं फॉलो करतात. काही जिम वगैरे फार हार्श एक्सरसाइजेस वगैरे पण कडे जातात. तर ह्याच्यावरती गर्भसंस्कारामध्ये काही टेक आहे, की एक्सरसाइज किंवा योगा ह्याला कशा पद्धतीमध्ये धरलं जातं? फ्लेक्सिबिलिटी जी आहे हं, स्त्रीची हं, किंवा जी स्ट्रेंथ हवी आहे डिलिव्हरीसाठी, आज नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण कमी झालं. कारण तर स्त्रीकडची जी ताकद होती, स्ट्रेंथ होती. हं. कारण बाळाला जन्म देत असताना त्या स्त्रीकडे ताकद असणं खूप गरजेचं असतं. तिची स्ट्रेंथ खूप महत्त्वाची आहे. तिची फ्लेक्सिबिलिटी खूप महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे, की फिजिकल एक्सरसाइज, फिजिकली फिट असणं हं. त्या स्त्रीच्या दृष्टीने आणि बाळाच्या नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे फिजिकल एक्सरसाइज हे करायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट जेव्हा आपण फिजिकल एक्सरसाइज करतो तेव्हा डोपामाइन रिलीज होतं. हं. सो डोपामाइन इज अगेन अ हॅपी हार्मोन आहे आणि हॅपी हार्मोन्स मिळाले की ती स्त्री भावनिकदृष्ट्या अजून हॅपी व्हायला मदत होते. राइट, सो दॅट्स वाय फिजिकल एक्सरसाइज, ॲक्टिव्हिटीज, योगा असेल, आणखी काही ॲक्टिव्हिटीज असतील, येस इट्स इम्पोर्टंट. राइट, राइट, राइट. हे करायलाच म्हणजे पाहिजे. योगा योगा पण माझा प्रश्न हाच होता, की फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये जिम वगैरे पर्यंत जातात लेडीज त्या आता आपल्या इंडियामध्ये तसं कल्चर नाहीये, बट आपण जे काही फॉरेनचे अनेक व्हिडिओज बघतो, की हं, अगदी हं, 9व्या हं. महिन्यापर्यंत सुद्धा स्त्री फिट आहे, ॲक्टिव्ह आहे आणि सगळं काही करते. बट करायला पाहिजे. अगेन हेवी वेट्स वगैरे ते त्रासदायक नाही होऊ शकत नंतर? नाही तसं काही इम्पॅक्ट नाहीये. सी ओके, ओके. मोस्टली अशी गोष्ट जी बाळाला तुमच्या गर्भातनं डिटॅच करू शकेल, हं. अशी प्रत्येक गोष्ट अव्हॉइडच केली पाहिजे. बरोबर. बट असे काही जसं आता अपर बॉडी एक्सरसाइज आहे, हं, त्याचा हं. तसा बाळावरती फारसा परिणाम होत नाहीये. अच्छा. म्हणजे त्या स्त्रीच्या फिजिकल फिटनेससाठी इट्स ओके. आता काय असतं, की रिस्क आपण म्हणतो ना, की एखादी गोष्ट करतोय आणि त्याचा काहीतरी ॲडव्हर्स इफेक्ट होईल का? दॅट अगेन पॉपअप आहे. हं, त्यामुळे ते करावं का नाही करावं इट्स अगेन कारण ज्याची त्याची जसं आपण पाहतोय, की आम्ही आता लेह लडाख टूरला होतो आणि असं लक्षात आलं, की यार अ, अगदी 60, 70, 80 वर्षाची म्हातारे सुद्धा मस्त बुलेटवरती राईड करतायत, टू व्हीलरवरती राईड करतायत हं, आणि आपल्यातले यंग सुद्धा म्हणजे अगदी त्यांनी गिव्ह अप केलेलं आहे. सो हं. बरोबर. दॅट वॉज द बिग डिफरन्स. म्हणजे फॉरेनर्सची जी मेंटॅलिटी आहे, दॅट इज डिफरंट. माइंडसेटच वेगळा आहे राइट. रिगार्डिंग फिजिकल त्यांच्या ओव्हरऑल फिटनेस अँड बरोबर. त्यांचा अवेअरनेस त्याबद्दलचा जास्त आहे, जो आपल्याकडे खूप कमी आहे. राइट, राइट. आत्ता जसं गर्भसंस्कारमध्ये काही असं पौष्टिक आहार ह्याच्यावरती काही लक्ष दिलं जातं कशा पद्धतीत? येस, दिलंच पाहिजे. हं, म्हणजे शारीरिक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने जे काही न्यूट्रिएंट्स हं, आईला आणि बाळाला मिळायला हवेत. कारण बाळाचं अनेक अंग तयार होत आहेत. डोळे तयार होत आहेत म्हणा, ब्रेन तयार होतोय. हं, सो हे जे काही सगळे ऑर्गन्स तयार होत आहेत, तर हे जसं आयुर्वेदामध्ये सांगितलंय, की 6 धातू जे म्हटलेले आहेत, तर धातूंच्या प्रमाणे म्हणजे वेगवेगळे इन्ग्रीडियंट्स, हं, न्यूट्रिएंट्स ते मिळालेच पाहिजेत. कारण त्या सगळ्यांच्या मिश्रणातून बाळ किंवा ते आई किंवा एखादं शरीर तयार होतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे पौष्टिक आहार, ज्याला आपण सात्विक आहार म्हटलं हं, जातं. हं. म्हणजे बाहेरचे फास्ट फूड्स किंवा पॅकेज्ड फूड नाही. तर घरात गरम-गरम बनवलेलं, फ्रेश बनवलेलं, बरोबर. सात्विक जेवण घरी बनवलेलं, जे मग तुपातलं असेल किंवा असं जेवण घ्यायला पाहिजे. आणि न्यूट्रिशनिस्ट याच्याबद्दल अजून गाईड करतात राइट, किंवा त्या राइट. डायटिशियनचा सल्ला आपण घेतला पाहिजे. माझा एक प्रश्न हा आहे, की गर्भसंस्कारामध्ये अशा काही कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेल असं काही असतं का? की हां. आता कसं असतं, की अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, की हं, काही गोष्टी टाळायला हव्यात. तर ज्या उष्ण पदार्थ आहेत, ते उष्णता निर्माण करणारे, जे की बाळाला प्लॅसेंटापासून डिटॅच करू शकतात. हं, जसं मिसकॅरेज होणं वगैरे. त्यासाठी अर्ली स्टेजमध्ये जेव्हा बाळ प्लॅसेंटाशी अटॅच्ड होतंय, त्या काळामध्ये म्हणजे असं उष्ण पदार्थ टाळायला सांगितलेले आहेत. ओके.
ते टाळले पाहिजेत. राईट. म्हणजे खाण्यापाण्यामध्ये सुद्धा जसं आता बरेचदा आत्ताच्या नवीन पिढीकडे आपण म्हणतो, की ही स्मोक करते किंवा ड्रिंक करतायत, अल्कोहोल घेतायत. तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत. राइट, राइट, राइट. आणि इमोशनल गोष्टींमध्ये जर बघितलं, तर त्याच्यामध्ये काही पद्धती टाळल्या पाहिजेल, की जास्त राग वगैरे ह्या अशा See, गोष्टी? आता ते टाळता येत नाही, पण ते हं, टाळण्यासाठी तुम्ही स्वतःला चांगल्या गोष्टींवरती फोकस केलं केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ शेतकरी शेती करतो. त्याला जे हवं ते त्याला पेरावं लागतं. मला जर का ज्वारी हवी आहे, तर मला ज्वारीचे दाणे जमिनीमध्ये पेरावे लागतात, तेव्हा ज्वारी उगवते. बरोबर. म्हणजे फक्त जमीन आहे आणि ते आपोआप ज्वारी उगवेल का, तर नाही उगवणार. मला जे हवं ते पेरावं लागतं आणि जे नको ते हं, काढून टाकावं लागतं. म्हणजे हं, उदाहरणार्थ शेतकरी शेती करत असताना जे तण आपण म्हणतो, म्हणजे हं. अनवॉन्टेड ज्या गोष्टी आहेत, त्या पेराव्या लागत नाहीत, त्या आपोआप उगवतात. बरोबर. माणसामध्ये पण तसंच आहे. निगेटिव्हिटीज पेराव्या लागत नाहीत, त्या आपोआप उगवतात. पण पॉझिटिव्हिटी मात्र हवी असेल, तर ती पेरावी लागते, ती मुद्दामहून आणावी लागते. हं, सो पॉझिटिव्हिटी पेरण्याचं काम कंटिन्युअसली करावं लागेल. त्यासाठी एखादा ग्रुप जसं जी-एस-सी सोबत आज अनेक जोडले गेलेले आहेत. तर तसं ग्रुपशी जोडलं गेलं पाहिजे आणि निगेटिव्हिटी हे येणारच आहेत. ते तण जसं येतं तसं हे आपोआप येणार आहे. फक्त त्याचं वेळोवेळी खुरपणी करावी लागेल, ते काढून बरोबर. टाकावं लागेल. सो प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तोच भाग आहे, की तो हॅपीनेस मेंटेन राहण्यासाठी अशा एखाद्या ग्रुपला अटॅच राहणं, ते एन्व्हायर्नमेंट तयार करणं, हं, हे खूप गरजेचं आहे आणि ज्याच्यामुळे ती पॉझिटिव्हिटी पेरली जाईल कंटिन्युअसली आणि जे असं अनवॉन्टेड गोष्टी आहेत, निगेटिव्हिटी आहे, ही आपोआप काढून टाकली जाईल. ओके. आणि हां, म्हणून त्याला आपण जागरूक प्रयास म्हणतो. दुसरी गोष्ट की बरेचदा काय होतं, की लोकांना असं वाटतं, की मी 1 दिवसाचा गर्भसंस्कारचा वर्कशॉप केला म्हणजे मी गर्भसंस्कार केले हं, हं, किंवा हं, मी हं, कुठेतरी एखाद्या आश्रमात गेलो किंवा XYZ ठिकाणी गेलो, हं. 1 दिवसांचा कोर्स केला, 2 दिवसांचा कोर्स केला, आम्ही तिथे राहिलो, 2 दिवसांचा कोर्स केला म्हणजे आमचे गर्भसंस्कार झाले. नाही. तुम्ही इव्हन माझ्या कार्यशाळेला येता तर इथे अवेअरनेस मिळतोय, सगळं ज्ञान मिळतंय. हं, हं. जोपर्यंत घेतलेलं ज्ञान तुम्ही आचरणात आणत नाही, इम्प्लिमेंट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट्स मिळत नाही. म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन्स घेऊन ट्रान्सफॉर्मेशन मिळत नाही. बरोबर. ट्रान्सफॉर्मेशनसाठी घेतलेल्या इन्फॉर्मेशनवर दररोज काम केलं गेलं पाहिजे. एक दिवस करून चालणार नाही. बाळ गर्भात एका दिवसात वाढत नाहीये. त्याची प्रोसेस आहे 9 महिन्याची. तर ते 9 महिने सातत्यानं प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. एव्हरी डे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतील. राइट, फक्त राइट. एक दिवस मी पुस्तक वाचलं, एक दिवस एखादा कोर्स केला, त्यानं काहीही होणार नाही. इन्फॉर्मेशन्स मिळतील, पण घेतलेल्या इन्फॉर्मेशनवर मेजॉरिटी पीपल काम करत नाहीत आणि त्याचं कारण प्रेग्नन्सीमध्ये तसं आहे. कारण स्त्रीला सकाळी उठल्या-उठल्या नौशिया फील होतोय. तिला काही करायची इच्छा नाहीये. ती इरिटेट होते, ती स्ट्रेस्ड होते. हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे तिचा मूड ठीक नाहीये हं. आणि जेव्हा मूड ठीक नसतो, त्यावेळेला मला काही करायची इच्छा राहत नाही. भले मला सगळं माहिती आहे, बरोबर. बट माझी करण्याची इच्छाच नसेल, तर मला माहिती असूनही मी काहीही करणार नाही. नाहीये. आणि मग ते करायचंच असेल अशाही परिस्थितीत, तर मात्र एखादा ग्रुप, एखादं असं की एक सगळे असे एकत्रित काही ॲक्टिव्हिटी फॉलो बरोबर, करतोय. बरोबर. कारण ग्रुपमध्ये असाध्य ते साध्य करता येतं. एकटे राहिलो, जसं तुम्हाला जर इथून पंढरपूरला चालत जायला सांगितलं एकट्याला, तर नाही जाऊ शकत. पण बरोबर. वारीतनं मात्र 100% वर्षानुवर्षे आम्ही जातोय. सो धिस इज द मेन रिझन आणि म्हणून एखाद्या ग्रुपसोबत म्हणून आज जे आम्ही ज्या पद्धतीनं फर्स्ट मंथपासून किंवा प्रेग्नन्सी प्लॅनिंगपासून ते डिलिव्हरीपर्यंत हे जे काही करतो आणि एक सोहळा, हं. जसं वारकऱ्यांचा सोहळा असतो, तसाच हा आमचा सोहळा असतो. गर्भवती महिला आमच्यासोबत जोडली गेली, की डिलिव्हरीपर्यंत ती फक्त आणि फक्त सेलिब्रेट करते. राइट. छान त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. छान. तसं आता जसं आपण म्हटलं, की अ, गर्भसंस्कारामध्ये बऱ्यापैकी आपण हॅपीनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. तर असे काही ठराविक अशी पुस्तकं आहेत का, की जे तुम्ही सांगू शकाल, की लोकांना? येस, नक्कीच. आणि पुस्तकं कुठली वाचली पाहिजेत? हां. तर जसं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा पर्पज होता किंवा बाळ का होतं, तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं. म्हणजे हं. क्लॅरिटी होती. बरोबर. तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी माझ्याला बाळाला यायचं आहे. तर त्या रिलेटेड म्हणजे बाळ जे काही बनणार आहे तशाच रिलेटेडचं साहित्य वाचणं, ऐकणं, पाहणं, बघणं म्हणजे हे त्याच रिलेटेडच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. तसंच वातावरण निर्मिती केली हं. गेली पाहिजे. म्हणजे 5 सेन्सरी ऑर्गनला त्याच रिलेटेडच्या गोष्टी दिल्या पाहिजेत. म्हणजे पुस्तकं आता कशी? तर उदाहरणार्थ समजा एखाद्याला वाटतं, की माझं बाळ उद्योजक बनण्यासाठी, अनेक हातांना रोजगार देण्यासाठी माझ्या बाळाला जन्म घ्यायचा आहे किंवा ते हं. बाळ त्यासाठी येणार आहे.
तर मग एक उद्योजक बनण्यासाठी येणार आहे, तर उद्योजकतेच्या रिलेटेडची पुस्तकं, रतन टाटा साहेबांना अभ्यासलं पाहिजे. अशा अनेक ग्रेट उद्योजकांना अभ्यासलं पाहिजे. हं. धीरूभाई अंबानींना अभ्यासलं पाहिजे. म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्हाला वाटतं, की माझ्या बाळानं काहीतरी उंच करावं, त्याच रिलेटेडची पुस्तकं शक्यतो वाचली गेली पाहिजे. सो स्पिरिच्युअलिटी जास्त असायला पाहिजे असं वाटत असेल, तर स्पिरिच्युअल पुस्तकं तुम्ही वाचायला पाहिजे. कारण तुमच्या भावनातून ते बाळ घडतंय. जशी तुमची भावना कसं होतं, की पुस्तकांच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही वाचता, त्या वाचण्याच्या माध्यमातून काय होतात, की तुमच्या मनामध्ये विचार क्रिएट होतात. बरोबर. जसे विचार येतात तशाच भावना तयार होतात. जशा भावना तयार होतात, तसेच ॲक्शन्स घेतले जातात किंवा तसेच जशा ॲक्शन्स घेतात तसेच रिझल्ट्स मिळत असतात. राइट. सो तुमचे थॉट्स लीड टू इमोशन्स, इमोशन्स लीड टू ॲक्शन्स अँड ॲक्शन्स लीड टू रिझल्ट्स. राइट, राइट. सो धिस इज द फॉर्म्युला. त्यामुळे पुस्तकं वाचायला पाहिजेत. इव्हन नॉट ओन्ली रीडिंग, बट तुमचं ऐकणं, वाचणं, पाहणं आणि तुमचं सराउंडिंग या हं. 4 गोष्टी खूप मॅटर करतात आणि त्या वाईजली निवडल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे ओके. प्रेग्नन्सीमध्ये एक्स लेडी आहे जी स्पिरिच्युअल वाचते म्हणून तुम्हीही स्पिरिच्युअल वाचलं पाहिजे असं नाही. हं, हं, हं. सो तुमचं कारण काय आहे त्याच्या पाठीमागचं? त्या रिलेटेडचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अशा अनेक मोटिव्हेशनल सेल्फ हेल्पवरती पुस्तकं असतील, ती वाचली गेली पाहिजेत. मोटिव्हेशनल पुस्तकं जी की तुम्हाला अजून मोटिव्हेट करतील. अशी संघर्षभरी कहाणी असेल, की प्रेग्नन्सीमध्ये ज्या पद्धतीनं स्त्रीनं कसं बाळाला जन्म देताना संघर्ष केला. अशा मोटिव्हेशनल स्टोरीज आहेत, त्या इन्स्पायरिंग मदर्स आहेत. हं. त्यांच्या स्टोरीज ऐकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत, अभ्यासल्या पाहिजेत. सो दॅट या स्त्रीला सुद्धा इथे ती इन्स्पिरेशन मिळेल आणि ती हॅपीली आपल्या प्रेग्नन्सीला ॲक्सेप्ट करू शकेल आणि करेजियसली ती जर्नी पूर्ण करू शकेल. राइट, राइट, राइट. माझा एक प्रश्न हा देखील आहे, की गर्भसंस्कार ज्यावेळेस आपण म्हणतो, की आपण गर्भसंस्कार एक लेडीज खूप आपुलकीने आणि खूप ह्याच्याने की गर्भसंस्कार करते. त्यावेळेस असे काही कालावधीमध्ये काय कालावधी नंतर मुलांमध्ये ते परिणाम दिसायला लागतात असं काही असतं का? अगदी आता मला जे काही आमच्या कम्युनिटीमधल्या महिला रिप्लाय करतात, हं, त्याच्यावरून लक्षात येतं, की अगदी सुरुवातीपासून उदाहरणार्थ बरेचदा असं होतं, की बाळ जन्माला आलं आणि रात्रभर ते जागच आहे. म्हणजे हं. दिवसा झोपतंय, रात्रभर क्रँकी आहे, प्रचंड क्रँकी आहे आणि मग ते क्रँकी बाळ कोणाला आवडतं? बरोबर. सगळ्यांना म्हणजे ते सगळ्यांना त्या बाळामुळं इरिटेशन्स हं, होतात. हं. आता जे काही आम्ही फीडबॅक पाहतोय त्याच्यातनं लक्षात येतं, की ज्या महिलांनी हे सगळं काही प्रोसेस फॉलो केल्या, त्यांच्यामध्ये त्यांची बाळं पीसफुल, स्टेबल आणि एकदम शांत, पहिल्या दिवसापासून खूप रिस्पॉन्सिव्ह अशी बाळं आपल्याला बघायला मिळतात. अरे वाह! म्हणजे जास्त स्लीप सायकल देखील आईसारखीच झाली त्यांची. तेव्हापासूनच डायरेक्ट सुरुवात दिसते. येस, येस, येस. आणि इव्हन आज माझ्याकडं अनेक महिला म्हणजे ज्यांनी हे केलं, त्या कौतुकानं आपल्या बाळाचे व्हिडिओ पाठवत असतात. Instagramवरती अनेक बाळांचे व्हिडिओज आहेत, की अगदी 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये कोणी ओम म्हणतंय, द वडील त्याला काहीतरी म्हणायला लावतात आणि बाळ तसंच म्हणतंय. कोणी आई म्हणते गौरव, त्याचं त्याला तू म्हण गौरव, तर ते बाळ पण गौरव म्हणतंय. म्हणजे खूप कमी एजमध्ये 2, राइट. 3 महिन्याचं बाळ हे करतंय. इव्हन अजून एक गोष्ट म्हणजे काय, की ही अर्ली एजमधली बाळं हं. सर्वसाधारण आता आमच्या कम्युनिटीमधली 21 वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेली बाळं आहेत. अरे वाह! 21 बेबीजनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. एज ग्रुप काय? तर 4 महिन्याच्या एजपासून 1.5 वर्षाच्या एजमधली ही बाळं आहेत. ज्यांनी एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवरसाठी म्हणजे त्यांच्या बौद्धिक क्षमता एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, असं कोणत्यातरी संस्थेनं, वेगवेगळ्या हं, संस्थेनं हं, वर्ल्ड हं. वाईड रेकॉर्ड आणि कोण-कोण आहेत, म्हणजे त्यांना रिकॉग्नाइज केलं गेलेलं आहे. अरे वाह! मी म्हणेन की म्हणजे खरं हे रिझल्ट्स आणि आय ऑल्वेज से की फोकस द प्रोसेस. हं. रिझल्ट्स बाय प्रॉडक्ट आहेत, ते आपोआप मिळणार आहेत. डोंट वरी अबाउट द रिझल्ट्स. प्रोसेस फोकस करा. आणि आपला प्रॉब्लेम काय? मेजॉरिटी आता पालकांचा प्रॉब्लेम काय? त्या कपलचा प्रॉब्लेम काय? ते फोकस रिझल्ट्स. त्यांना वाटतं की मला चांगलं बाळ हवंय अँड दे मिस द प्रोसेस. प्रोसेस. 9 महिन्याचा हा काळ मिस करतायत आणि दे एक्स्पेक्ट द रिझल्ट्स. दे फोकस रिझल्ट्स अँड मिस द प्रोसेस. राइट, राइट, राइट. म्हणजे फक्त जन्मानंतरची परवरिश किंवा त्याला मराठी शब्द असेल तर ती नाही, तर त्याच्या आधीची पण ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आधीचीच महत्वाची आहे. राइट. जन्मानंतर काही नाही दिलं ना, ज्याला कपॅसिटी आहे, ते हं. कुठेही जाईल आणि आपलं आणि आई-वडिलांचं नाव, देशाचं नाव उज्ज्वल करेल ह्यात काहीही शंका नाही. बरोबर. कुठल्याही क्षेत्रात जाऊ. कपॅसिटीज महत्त्वाच्या आहेत. तुमची कपॅसिटी चांगली असेल, तर तुम्ही काहीही करू शकता. पण राइट. कपॅसिटीजच नसतील, तुम्ही बेस्ट स्कूल, बेस्ट टीचर, बेस्ट ट्युशन, बेस्ट युनिव्हर्सिटी सगळं बेस्ट दिलं. पण दिलेलं बेस्ट मला कळतच नाही, मला घेताच येत नाही, मला समजतच नाही, मी करू काय?
बरोबर. तुमच्याकडे पैसे आहेत, आई-वडिलांकडे भरपूर पैसे आहेत. पैशांच्या जोरावरती तुम्ही बेस्ट युनिव्हर्सिटी, बेस्ट स्कूल, बेस्ट कॉलेज दिलं. पण तिथं दिलं गेलेलं ते बेस्ट मला समजतच नाहीये. मी घेऊ शकत नाहीये. तर इट्स अ वेस्ट. बरोबर. पण ती घेण्याची कपॅसिटी असेल, तर तुम्ही स्कूल द्यायचीच गरज नाही ना. हं. आज YouTube आहे, अनेक माध्यमं आहेत, शेजापाजार आहेत, अनेक माध्यमातनं शिकता येणं शक्य आहे. आज बरोबर. जग सगळं एक झालेलं आहे. अमेरिकेतला सिलेबस तुम्हाला भारतात बसून शिकता येणं शक्य आहे. सो असं काही त्यासाठी म्हणजे आता जग जोडलं गेलेलं आहे. हं. सो ज्ञान देण्याची गरज नाहीये. जन्माला येणारं कोणतंही बाळ ज्ञान घेऊन येत नाहीये. ते ज्ञान घेण्याच्या कपॅसिटीज घेऊन येतंय. राइट, राइट. त्यामुळे नंतर काहीही करू नका. आत्ता मात्र हा वेळ मिस करू नका. दॅट्स द म्हणजे मी म्हणेन वॉर्निंग असायला पाहिजे. बरोबर. यू आर एंटरिंग फॉर धिस 9 मंथ जर्नी, देन स्टॉप. इट्स अ वॉर्निंग फॉर यू, की आत्ता तुम्ही फोकस त्या इकडे का? जर्नीमध्ये करायला हवा. राइट. म्हणजे असं प्रत्येक त्या गर्भवती स्त्रीला जिला गुड न्यूज मिळते, तिला वॉर्न केलं गेलं पाहिजे. हं. जसं एक्स-रे रूममध्ये जाण्यासाठी वॉर्निंग दिली जाते, की नाऊ यू आर नॉट अलाउड टू गो इन एक्स-रे रूम. हं. सेम वे यू आर नॉट अलाउड टू मिस धिस जर्नी. यू हॅव टू फोकस ऑन युअर बेबी. राइट, राइट, राइट. आता आपल्या मगाचच्या डिस्कशनमध्ये 16 संस्कारांचा उल्लेख झाला. तर इन शॉर्ट जर तुम्हाला सांगता आले 16 संस्कार काय असतात हे? कसं आहे, ते आपल्या धार्मिक विधीमध्ये येतं, की हां. वेगवेगळ्या म्हणजे एज वाईज हं. जसं प्रेग्नन्सीच्या आधी पहिलं येतात ते बीजसंस्कार, त्यानंतर गर्भसंस्कार, मग ते मुंडन वगैरे हे जे काही दिलेले आहेत, असे ओके. वेगवेगळ्या जसं फायनली अंत्यसंस्कार. सो अच्छा. अशी ती सगळी संपूर्ण ओके. लाईन आहे. म्हणजे ती एक लाईफ प्रोसेसचे येस. पूर्ण ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. अच्छा. बहुतांश लोकं प्रेग्नन्सीला असं समजतात, जसं आपण मगाशी म्हणतोय, की हे सगळं फक्त स्त्रीचं काम आहे, की प्रेग्नन्सीमध्ये की तिनीच सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि तिनीच या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. तर आपण असंही कधी-कधी बघतो, की वडील आहेत किंवा आजूबाजूची नातेवाईक इन-लॉज आहेत, आहेत. ते बाळासोबत बोलतात किंवा काही करतात. पण काही लोकं असे देखील आहेत, की काही इन्व्हॉल्वमेंट नाहीये प्रेग्नंट लेडीसोबत. तर नेमकं परिणाम काय पडतो वडिलांचा आईसोबत किंवा बाळासोबत संवाद करण्याचा? किंवा मग इन शॉर्ट माझा प्रश्न हाच असेल, की वडिलांचा काही रोल काय? रोल आहे का त्याच्यामध्ये आणि कसा रोल नाही, आहे? खूप चांगला प्रश्न आहे. कारण हां. प्रॉब्लेम काय आहे, की लोकांना त्याची जाणीव नाहीये. हं, रोल आहे का? तर निश्चित रोल आहे आणि कसा आणि का रोल आहे हेही मी निश्चित सांगेन. सो जेव्हा बाळ त्या स्त्रीच्या गर्भात आहे, हं, त्यावेळेला त्या स्त्रीच्या भावनांचा पूर्णपणे परिणाम होतोय. हं, जसं मी सांगितलं, की पिता फक्त बीज द्यायचं काम करतोय. बीज एकदा का तो गेला, हं. की तिथे तो त्या स्त्रीच्या म्हणजे त्या प्लॅसेंटाशी अटॅच होणार आहे आणि त्यानंतर त्याची ग्रोथ आई करणार आहे. बरोबर. फिजिकल ग्रोथ, इमोशनल ग्रोथ, ती ग्रोथ आई करणार आहे. आता त्या बाळाची त्या बाळाची त्या स्त्रीच्या गर्भामध्ये वाढ होत असताना आईच्या भावनांचा परिणाम होतोय. हं, पती-पत्नी हे एक रिलेशन आहे. या भावना म्हणजे स्त्रीच्या भावना कोणावरती डिपेंड आहेत? फक्त तिच्या एकटीवरती डिपेंड नाहीयेत. ती आतमधून भले प्रेग्नंट आहे म्हणून खुश आहे, बाळ येणार आहे म्हणून खुश आहे. पण पतीमुळे जर का ती निराश असेल, इन-लॉजमुळे जर का ती दुःखी असेल, हं, तर मग त्याचा परिणाम त्या बाळावरती होणारच आहे ना. म्हणजे पतीचा डायरेक्ट जरी रोल नसला, तर इनडायरेक्ट खूप मोठा रोल आहे. हं, हं. इव्हन इन-लॉजचा डायरेक्ट जरी रोल नसला, तरी खूप मोठा रोल आहे. तो रोल कसा? तर प्रत्येक पतीनं किंवा प्रत्येक इन-लॉजनं त्या स्त्रीकडे पाहायचं नाही. त्या स्त्रीच्या गर्भामध्ये वाढत असणाऱ्या बाळाकडे पाहायला पाहिजे. कारण त्या स्त्रीच्या भावनांचा परिणाम त्या बाळावरती होतोय. म्हणजे आज तुम्ही जर का तुमच्या पत्नीला दुःखी बनवत असाल, त्रास देत असाल, तर तुम्ही पत्नीला त्रास नाही देताय. तुम्ही बाय बर्थ तुमच्या बाळाला त्रास देताय. राइट. ते बरेचदा इन-लॉज म्हणतात ना, की आमच्या वंशाचा दिवा किंवा वंशाचं ते वंश हं, हं, हं. येतोय आमचं वाढतंय. तर त्या अशा इन-लॉजना पण मला सांगायचं आहे, की तुम्ही त्या स्त्रीला त्रास नाही देताय. तुम्ही तुमच्या येणाऱ्या वंशाला त्रास देताय. आणि ते जर ते येणारा वंश तुमचा चांगला असावा असं वाटत असेल ना, तर या स्त्रीचा हा 9 महिन्यांचा काळ सेलिब्रेट करण्यात सहभागी व्हा. राइट. तर तिला पण हेच सांगायचं आहे, की तुम्ही तिला हॅपी बनवण्यासाठी सहभागी व्हा. फक्त फ्रुट्स आणि ड्राय फ्रुट्स देऊन चालणार नाही. तर तिला चांगली मानसिकता, कणखर आणि खंबीर अशी मानसिकता बनवायला, तिला
हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट बनायला मदत करा. बरोबर, आणि हा रोल आहे. हा रोल केला गेला पाहिजे. बरोबर, बरोबर. आणि त्यामध्ये हा देखील एक प्रश्न होता, की बोलतात का मुलांसोबत म्हणजे असं आता कम्युनिकेशन करतात, वेगवेगळ्या हां, गोष्टी असतात, त्याचा कितपत परिणाम होतो दॅट्स डिफरंट. हां, फक्त हां, हां. त्या बोलण्याचा बाळावरती नंतर पण आईवरती आधी परिणाम होतो. ओके. त्यामुळे ज्या काही अफर्मेशन्स आपण म्हणतो त्याला, की पॉझिटिव्ह गोष्टी स्त्रीशी बोलल्या पाहिजेत. हं, बाळाशी बोललं पाहिजे असं नाही. बाळ काही फार लवकर ते आता माहीत नाही. ठराविक एज असतं, ठराविक असतो, की तिथे साउंड बाळाला ऐकायला येतात. हं, हं. बरेचदा असं दाखवलं जातं, की स्त्री आपल्या पोटावरती ते हेडफोन लावते आणि सो बाळाला तसं डायरेक्टली नाही समजत आहे. ओके. बाळाला आईच्या माध्यमातून समजतंय. बाळाला आईच्या माध्यमातून सगळं कम्युनिकेशन होतंय. सो तुम्ही कम्युनिकेट आईशी करायचं. बरोबर. नॉर्मली लोकं काय करतात, की आईशी भांडतात. प्रेग्नन्सीमध्ये त्या स्त्रीला त्रास देतात. हं, हं. मग कसं काय तुम्हाला ते बाळ चांगलं भेटेल? राइट. तर त्यामुळे खऱ्या अर्थानं या काळात स्त्रीची पूजा केली पाहिजे. म्हणजे तिला खऱ्या अर्थानं हॅपी बनवलं पाहिजे. बरोबर, आणि तिला जर तसं ठेवलं, तर निश्चितच ती तुमच्या म्हणजे वंशाचा तुमच्या वंशाचा मी म्हणणार नाही, भारताचं भवितव्य घेऊन येते ती. बरोबर, बरोबर. आणि त्या त्या दृष्टीने असा वेगळा विचार प्रत्येक इन-लॉजनं आणि प्रत्येक पतीनं करायला हवा. राइट. ह्याच्यामध्ये जास्त जर माझं आत्ताच हे बोलतोय आपण म्हणून मला प्रश्न पडला, की जास्त ओव्हर पण काळजी केली जाते. ती पॅम्परिंग ज्याला हां, म्हणतो, हां, की हां. पॅम्परिंग म्हणजे केअरिंग म्हणजे काय? हां. केअरिंग म्हणजे हे करू नको, ते करू नको, पडशील, हे उचलू नको, ते बरोबर, उचलू नको. धिस इज नॉट केअरिंग. केअरिंग इज नॉट व्हॉट यू लाइक. केअरिंग इज दॅट व्हॉट शी लाइक्स. बरोबर. म्हणजे केअरिंग तुम्हाला जे आवडतं ते हं, म्हणजे केअरिंग नाहीये. तिला जे आवडतं ते करण्यात मदत करणं म्हणजे केअरिंग आहे. बरोबर. म्हणजे तिला जर का पिक्चरला जायचं आहे आणि पिक्चरला तिला आवडते पिक्चर बघायला आणि मूव्ही बघायला तुम्ही तिच्यासोबत चाललाय. चल आपण जाऊ मूव्हीला. दॅट इज केअरिंग. तुम्ही म्हणताय की "नको, नको बाहेर पाऊस पडतोय, तू पडशील, कुठे काय त्रास आहे, ते करू नको." तिला पिक्चर बघायला आवडतं आणि तुम्ही तिला नको म्हणताय. यू आर पॅम्परिंग. हे केअरिंग नाहीये. केअरिंग तिला ज्याच्यात आनंद आहे, त्या गोष्टी करण्यात तिला मदत करणं म्हणजे केअरिंग आहे. बरोबर. कारण की हे 9 महिने परत येणार नाहीयेत. हे क्रेव्हिंग्ज परत येणार नाहीयेत त्यांना. एक्झॅक्टली. म्हणून पावसाची काळजी न करता बाहेर गेलं हां, पाहिजे. आपण विनाकारण ते म्हणजे ओव्हर कॉशियस होतो, राइट, की राइट, आपण हे राइट. नको, ते नको, हे करू नको. डोंट पॅम्पर. हं, हं, हं. मोटिव्हेट फॉर आयदर एन्करेज फॉर हर लाइकिंग्स. सो गर्भसंस्कार आपण ही पूर्ण प्रोसेस कळाली आपल्याला, की नेमकी काय असते आणि कशी असते. तर नेमकं ही अप्लाय करण्यासाठी ऑर एल्स मी तुमच्याच ह्याच्यामध्ये विचारेन, की तुम्ही कशा पद्धतीमध्ये वर्कशॉप्स घेता किंवा तुम्ही कशा पद्धतीमध्ये प्रेग्नंट लेडीजला हेल्प आउट करता या गोष्टीत? सी महाराष्ट्रामध्ये आज जगभरामधून 2.5 लाख प्लस लोकांनी आतापर्यंत हे वर्कशॉप्स अटेंड केलेले आहेत. हं, हं. महाराष्ट्रासाठी जिजाऊंचं बाळकडू या नावानं ऑफलाईनला सेशन्स होतात. जे पुणे, मुंबई, ठाणे, वाशी, अ, अ, छत्रपती संभाजीनगर, नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. हं. त्याची फ्रिक्वेन्सी आहे, काही फ्रिक्वेन्सीने ते कंटिन्युअसली होतात. ऑनलाईनला हे प्रत्येक रविवारी वर्कशॉप होत असतं आणि ऑनलाईनला रजिस्टर करून जस्ट ₹99 मध्ये हे लोकं वर्कशॉप अटेंड करतात. अरे वाह! वर्कशॉपला आल्यानंतर त्यांना प्रत्येक प्रोसेस म्हणजे काय केलं पाहिजे, पर्पज कसा फाइंड आउट करायचा, प्लॅनिंग कसं करायचं आणि जो 9 महिन्यांचा प्लॅन केलाय, त्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी कोणत्या ॲक्शन्स म्हणजे त्या क्वालिटीज बाळामध्ये आणण्यासाठी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज जसं मी हं, म्हटलं, की फिजिकल शरीरासाठी तर ॲक्टिव्हिटीज करतोयच. हं, फिजिकल हं, बॉडीसाठी करतोय. पण मेंटल, इमोशनल आणि इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा काही ॲक्टिव्हिटीज करणं आवश्यक आहे हं, आणि ते एंगेज राहणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठीच्या काही ॲक्टिव्हिटी आपण सांगतो आणि हे कंप्लीट सांगितल्यानंतर काही लोकं स्वतः फॉलो करतात, ज्यांना शक्य आहे, जे हं. करू शकतात किंवा ज्यांना पुढं पैसे पे करणं शक्य नाही. असे लोकं ते स्वतः करतात. त्या वर्कशॉपमध्ये सगळा डिटेल्ड अवेअरनेस दिला जातो. छान. बट मोस्टली आपण बघतो, की लोकं कसे आहेत, की आळशी आहेत. कोणीतरी मागं लागणारं असावं लागतं. बरोबर. कोणीतरी करवून घेणारं असावं लागतं आणि मग त्यासाठी मोस्टली मेजॉरिटी पीपल आमच्यासोबत जोडली जातात आणि 9 महिन्यांचा जर्नी म्हणजे तुमचा जो काही मंथ असेल, त्या महिन्यापासून डिलिव्हरीपर्यंत आमच्यासोबत ह्या ॲक्टिव्हिटीज करतात. मग आमची आज 30 लोकांची टीम आहे हं. आणि एक डॉक्टर्स आहेत. म्हणजे कशासाठी तर त्यांच्या काही छोट्या-मोठ्या क्वेरीज असतात, की हे खाऊ का नको, ते खाऊ का नको. नॉर्मली ते त्यांच्या गायनॅकडं सगळ्या गोष्टी प्रोसेस करत असतात. बट
त्याहूनही छोटीशी क्वेरी राहिली, की ते डोक्यात विनाकारण त्यांच्या पॉपअप बरोबर, असतो बरोबर. आणि मग आता कोणाला विचारायचं हा एक हे असतो. सो अशा छोट्या-मोठ्या क्वेरीज असतील, त्याच्याबद्दल त्यांना सोल्युशन्स भेटतात. शिवाय ज्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, दररोज 90 मिनिटांचा टास्क आम्ही देतो, हं. जे त्यांना त्यांच्या वेळेनुसार पूर्ण करता येतो. म्हणजे असं 90 मिनिटं एकत्रित नाही, तर त्यांना वाटेल तेव्हा, जेव्हा मिळेल वेळ तेव्हा 10, 15, 20 मिनिटांच्या ॲक्टिव्हिटीज असतात. त्यांनी त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार त्या दिवसभर कंप्लीट करायच्या. आम्ही त्याचं ट्रॅकिंग ठेवतो. करत नसतील तर आम्ही कम्युनिकेट करतो, की "मॅडम काय अडचण आहे? तुम्ही का नाही करत आहेत?" मग हं. त्यांना योगा असेल, मेडिटेशन्स असेल, म्युझिक्स असेल किंवा अनेक काही गोष्टींचं इन्फॉर्मेशन्स असेल, हे सगळं त्यांना व्यवस्थितपणे पुरवलं जातं आणि त्या पद्धतीने ते पुढं करतात. पीस आणि स्टॅबिलिटी देण्यासाठी जे काही ॲटोसजेशन ट्रान्स आहेत, मंथ वाईज वेगवेगळे ट्रान्स बनवलेले आहेत, ज्याच्यामुळे त्यांचं जी काही म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन देऊन चालत नाही, आपण मगाशी म्हणलो. हं. तर इन्फॉर्मेशन देतोच देतो, बट दिलेली इन्फॉर्मेशन त्यांनी फॉलो करावी याच्यासाठी आतमधूनच त्यांची ती भावना बनली पाहिजे. यासाठी काय ॲटोसजेशन ट्रान्स मंथ वाईज बनवलेले आहेत. तर ते ट्रान्स जेव्हा ऐकतात तेव्हा त्यांना पीस आणि स्टॅबिलिटी येते आणि खूप छान पद्धतीनं आतमधूनच त्यांचा उत्साह वाढतो आणि मग राइट. ते सगळे टास्क कंप्लीट करायला लागतात. आज अल्मोस्ट वर्किंग महिला, जसं की वेगवेगळ्या देशातनं जोडलेल्या महिला 100% हे फॉलो करू शकतात. म्हणजे हं. अगदी 14 तासांची ड्युटी असताना आज अनेक पोलीस महिला, पोलीस डिपार्टमेंटमधल्या अनेक महिला जी-एस-सीशी जोडल्या गेलेल्या आहेत. आता त्यांचं शेड्यूल किती हेक्टिक असतं आपल्याला माहीत आहे. तर एवढं हेक्टिक शेड्यूल असताना सुद्धा ती महिला 100% हा करिक्युलम फॉलो करते. म्हणजे 14-15 तास जरी तुम्ही ड्युटी करत असाल, तरीसुद्धा जी-एस-सीचा हा 90 मिनिटांचा करिक्युलम प्रत्येक वर्किंग महिलेला फॉलो करता येतो. एवढा सोपा आणि साधा आहे. आणि ऑनलाईन असल्यामुळे काय होतं, की नॉर्मली प्रेग्नन्सीमध्ये महिला ट्रॅव्हल नाही करू शकत. बरोबर. कदाचित सुरुवातीला ट्रॅव्हल करून पण जेव्हा अवघडलेली परिस्थिती आहे, शेवटचे काही महिने आहेत, तेव्हा ते ट्रॅव्हल करणं शक्य नाही. दुसरी गोष्ट, की ही कन्सिस्टंट दररोज करण्याची ॲक्टिव्हिटी आहे. हं, सो हं. दररोज एखादीला आपण स्त्रीला म्हटलं, की तुम्ही या ऑफलाईन ठिकाणी या, तर ते शक्य नाहीये. बरोबर. पण ऑनलाईनच्या माध्यमातनं हे शक्य आहे, की तुम्ही ऑनलाईन दररोज ह्या सर्व क्रिया करू शकता. शेवटपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत डिलिव्हरीच्या करू शकता. म्हणून ही प्रोसेस खूप सोपी झालेली आहे आता. राइट, राइट. घरबसल्या हे सगळं सगळ्यांना करता येणं शक्य आहे. आणि हे मग एकदा आमच्याशी जोडलं गेलं, की खूप छान पद्धतीने त्यांचं रुटीन बदलतं, लाईफ बदलतं. इव्हन जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो. कारण अनेक पॉझिटिव्ह लेक्चर्स, अनेक पॉझिटिव्हिटी, स्टोरी टेलिंग, अनेक अशा गोष्टी, मॅथ्स, मेमरी अशा अनेक गोष्टी आम्ही त्यांना शिकवत असतो. आणि खूप छान पद्धतीने ते एकत्रित आणि एक ग्रुप असतो. इतकंच नाहीये, तर फॅमिली मेंबर्स म्हणजे पती, हं, सासू-सासरे हं, हं. यांना सुद्धा आम्ही त्या इन्व्हॉल्व काही करतो. सेशन्समध्ये इन्व्हॉल्व करतो. अच्छा. जेणेकरून जसं आपण आता डिस्कस केलं, की सर्वांनी मिळून त्या स्त्रीला हॅपी बनवलं पाहिजे. राइट. त्या घरात एन्व्हायर्नमेंट, हॅपीनेस देण्याचं काम जी-एस-सी करत आलंय आणि या माध्यमातनं आज घराघरात तो एक हॅपीनेस, घराघरातलं त्या पती-पत्नीमधलं बॉन्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी चेंज व्हायला या जी-एस-सीचा खूप चांगला फायदा होतोय. राइट. सो ज्यांना जोडायचं आहे, ते जे कोणता महिना असेल, तिथून डिलिव्हरीपर्यंत तुम्ही जोडू शकता. त्यासाठी आधी वर्कशॉप म्हणजे अवेअरनेस प्रोग्राम करा. ऑफलाईनला असेल, ऑनलाईनला असेल, तर तुमच्या शहरात ऑफलाईन होत असेल, तर ऑफलाईनचं तिकीट काढून पती-पत्नीने अटेंड करणं, इव्हन इन-लॉज सोबत अटेंड करणं महत्त्वाचं आहे. हं. जेणेकरून इन-लॉजला तुम्ही सांगितलं, की असं वागा, तर ते वागणार नाहीयेत. पण सोनाराने कान टोचले, की ते ऑटोमॅटिकली ते अवेअरनेस झाला, तर बरोबर. तीच सासू आणि सासरे तुमची काळजी करायला लागतील आणि घरातलं वातावरण बदललं जाईल. एवढा राइट. छान हा उपक्रम आहे. त्यामुळे जर कोणाला निश्चित असं पुढं करायचं असेल, तर त्यांनी संपर्क करून दिलेल्या खाली आपण राइट, नंबर देतोय राइट. त्या नंबरवरती डिस्क्रिप्शनमध्ये आपण ते देऊच येस, इन्फॉर्मेशन. डिस्क्रिप्शनमधल्या तुमच्या नंबरवरती संपर्क करून पुढे जोडले जाऊ शकतात. राइट, राइट, राइट. खूप छान वाटलं पहिले तर तुम्ही इथे आलात आणि आपल्यासोबत या महत्त्वाच्या विषयावरती आपण खूप छान संवाद साधला. अ, तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आपल्यासोबतचा कसा होता जर तुम्हाला सांगता आला तर? नाही, खूप छान. फर्स्ट हां. ऑफ ऑल म्हणजे अगदी तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यापासून ते आत्तापर्यंत जो काही एक्सपिरियन्स होता तो खूपच छान होता. कारण प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित नियोजन केलेलं होतं आणि नियोजनाप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी केल्या. राइट, राइट, सो माझा वेळ असेल, आपल्या दोघांचा वेळ असेल किंवा इथला हा सगळा सेटअप असेल राइट. आणि महत्त्वाचं, की हा विषय माझी जशी तळमळ आहे, मला तीच तळमळ जाणवली, की बाबा हा विषय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. राइट, मला राइट. वाटतं की एखादी गोष्ट मोठी केव्हा होते, जेव्हा त्याच्यात तळमळ असते. बरोबर. सो हे तुमचं चॅनलसुद्धा तेव्हाच मोठं होईल, जेव्हा अशा तळमळीने एखादा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं
ते आतमध्ये कुठेतरी ज्योत तुमची बरोबर, जळत असेल. बरोबर. सो इट्स रिअली ग्रेट. आय फेल दॅट की म्हणजे हा विषय मला पॉडकास्टिंग करायचा आहे, माझं चॅनल ग्रो करायचं आहे. हं, हा हेतू नसून हा विषय मला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, की जो आज खूप काळाची गरज आहे. बरोबर. आणि ती तळमळ मला जाणवली आणि इट्स रिअली ग्रेट. म्हणून शुभेच्छा थँक आहेत यू. चॅनलसाठी सुद्धा. कसं आहे, की हा विषय म्हणजे आता एक चळवळ आहे. हं. आजच्या परिस्थितीमध्ये गर्भवती स्त्रीला या 9 महिन्यांची जाणीव होणं ही खूप काळाची गरज आहे. जर त्या स्त्रीला या 9 महिन्यांची जाणीव झाली, तर आणि तरच येणाऱ्या भारताचं भवितव्य घडणार आहे. बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं, की हा फक्त विषय किंवा पॉडकास्ट म्हणून नाही, तर ही एक चळवळ म्हणून हा व्हिडिओ अशा प्रत्येक गर्भवती स्त्रीपर्यंत पोहोचला पाहिजे. त्या प्रत्येक कपलपर्यंत पोहोचला पाहिजे. जेणेकरून ती प्रत्येक स्त्री जागृत होईल आणि 9 महिन्यांचा आपला हा काळ जागरूकपणे व्यस्त राहील, जागरूकपणे सेलिब्रेट करेल. आणि त्यासाठी मला असं वाटतं, की निश्चित कमेंट तर या व्हिडिओसाठी मला कराच करा. मी तुमची प्रत्येक कमेंट वाचणार आहे. प्लस मला असं वाटतं, की तुमच्या संपर्कात असणारी अशी कोणतीही स्त्री, असं कोणतंही दाम्पत्य जे बाळाला जन्म द्यायचा विचार करते किंवा प्रेग्नंट आहे, अशा स्त्रीला जरूर शेअर करा. मग ती तुमची मुलगी असेल, बहीण असेल, वहिनी असेल, अशा ओळखीतली जी कोणी स्त्री आहे, त्या स्त्रीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. मला खात्री आहे, ती स्त्री तुम्हाला सुद्धा थँक यू म्हटल्याशिवाय राहणार नाहीये. सो जरूर शेअर करा आणि या चळवळीला पाठिंबा द्या. आणि तुम्हाला हा पूर्ण पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि फॅमिली फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. ते लाईक बटन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. आणि भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. टिल देन बाय. थँक यू.